नमस्कार. मिडास बिझनेस स्कूल आयोजित मिडास बिझनेस गप्पांमध्ये आपण आज एका सव्यसाची व्यक्तिमत्वाला भेटत आहोत. ते व्यक्तिमत्व आहे डोंबिवलीतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोल्हटकर. डॉक्टर कोल्हटकर, तुमचं या गप्पांमध्ये स्वागत. नमस्कार डॉक्टर भोळे सर. नमस्कार. एक अतिशय उत्तम विद्यार्थी, उत्तम बालरोग तज्ज्ञ, योगी, उत्तम वक्ता, लेखक. डॉक्टरांना किती विशेषणं आपण लावू तितकी कमी आहेत. कोरोना काळामध्ये अनेक लोकांना नैराश्याने ग्रासलेलं असतं. अनेक लोक एखादी ॲक्टिव्हिटी स्वतः कशी करायची या संभ्रमामध्ये असतात आणि असंख्य ॲक्टिव्हिटीज, असंख्य गोष्टी सातत्याने आणि अतिशय यशदायी पद्धतीने डॉक्टरांनी आजवर केलेल्या आहेत. तर डॉक्टर, तुमचं बालपण श्रीवर्धनला गेलं आणि 10वीला गेल्यावर तुम्ही डोंबिवलीत राहायला आलात. सामान्य आर्थिक परिस्थितीत तुम्ही वाढलात, तरीही तुम्ही अभ्यासामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. त्यावेळेला आलेल्या अडचणी, आर्थिक प्रश्न, भौगोलिक परिस्थिती, हे सगळं कसं व्यक्त कराल? सर्वात प्रथम मिडास बिझनेस स्कूलच्या या सर्व आयोजकांचं, डॉक्टर भोळे आणि सर्वांचं मी मुद्दामून अभिनंदन करतो, आभार मानतो की एक अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम आपण ह्या कालावधीमध्ये राबवत आहे. माझा जन्म जरी गुहागरचा असला, रत्नागिरी जिल्ह्यातल्या, तरीसुद्धा वडील हे पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला असल्यामुळे माझं बहुसंख्य बालपण आणि शिक्षण हे कोकणामध्ये आणि विशेष करून रायगड जिल्ह्यामध्ये झालं. आणि खास करून त्याच्यामधले आपण असं म्हणूया की 1-2 वर्ष मी महाडला, 1 वर्ष रोहा आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष म्हसाळा येथे, आणि त्याच्यानंतर संवेदनशील आपण असं ज्यावेळेला होतो आपण, किंवा संस्कारक्षम वय ज्याला आपण म्हणतो, त्या वयामध्ये म्हणजे 5वीपासून जवळजवळ 10वीच्या मध्यापर्यंत मी श्रीवर्धनमध्ये होतो. आर्थिक परिस्थिती, पोस्ट ऑफिसमधला मनुष्य, जरी ते पोस्ट मास्टर असले, आम्हाला क्वार्टर्स असले, तरीसुद्धा प्रामाणिक पोस्ट ऑफिसमधला मनुष्य म्हटल्यानंतर त्याची आर्थिक क्षमता किती असेल हे आपल्या लक्षात येईलच. त्याच्यामुळे तशा अर्थाने आपण खाऊन पिऊन सुखी होतो, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मात्र काही विशेष आम्हाला करता यायचं नाही. पण तरीसुद्धा वडिलांनी प्रचंड संस्कार दिले, आणि हे संस्कार जे होते ते आपण असं म्हणूया की वाचनाचे संस्कार होते, संस्कृत भाषेचे, इंग्रजी भाषेचे संस्कार होते. मला मित्रमंडळी भरपूर होती. दररोज आम्ही शाळा संपल्यानंतर कुठेतरी डोंगरामध्ये हुंदडायला जायचो. त्याच्यामुळे निसर्गाशी जवळीक एक प्रकारची निर्माण झाली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजही मला असं वाटतं की अशा प्रकारच्या खेड्यांमध्ये शैक्षणिक आणि आरोग्याच्या सोयी खूप कमी असतात. माझ्या आईला सातत्याने दमा असायचा, आणि त्याच्यामुळे तिला दिवस रात्र मी ज्या वेळेला सहन करताना बघायचो, त्यावेळेला असं कुठेतरी मला असं वाटायचं की नाही, ह्या परिस्थितीतनं आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि वडिलांचाही तोच दृष्टिकोन होता. सुदैवाने त्यांचे वरिष्ठ त्या काळामध्ये जे होते, त्यांना एक अशा हुशार मुलांबद्दल एक विशिष्ट प्रकारची कणव होती म्हणा, किंवा त्यांना एक असं वाटायचं की ह्या मुलांनी पुढे काहीतरी करावं. ते एका इन्स्पेक्शनला आलेलं असताना त्यांनी मला 10 कोडी दिली, आणि त्यांनी सांगितलं की जर मी ह्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तू 10 कोडी जर सोडवलीस, तर मी कदाचित तुझ्या वडिलांच्या बदलीचं जे त्यांच्या मनामध्ये आहे ते मी निश्चितपणे त्याचा प्रयत्न करू शकतो. मी 5 दिवस तर सोडा, परंतु 24 तासाच्या आतमध्ये त्यांना ती सगळीच्या सगळी कोडी सोडून दिल्यानंतर ही वॉज हायली इम्प्रेस्ड, आणि ते म्हणाले नाही की तुला चांगल्या शिक्षणाकरता पुढे जाणं अतिशय आवश्यक आहे. वडिलांची इच्छा त्या काळापासून डोंबिवलीमध्ये येण्याची होती, कारण डोंबिवली हे तेव्हापासून पेपरमध्ये गाजणारं अशा प्रकारचं गाव होतं. म्हणजे हे मी 1965-70 सालची गोष्ट सांगतो आहे. आणि मग 70 साली माझ्या वडिलांची इकडे बदली झाली, आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे डोंबिवली बाय चॉईस आपण असं म्हणूया. एकच गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की त्या संपूर्ण कालावधीमध्ये कुठेही अभ्यासाचं ओझं ना मला पालकांनी टाकलं, ना शिक्षकांनी टाकलं, आणि मला स्वतःलाही असं वाटलं. म्हणून आपण ज्याला फ्री स्टडी आपण म्हणतो त्या स्टाईलमध्ये मी अभ्यास केला. कारण 1 नंबर आणि 2 नंबर ह्यांच्यामध्ये जवळजवळ 20% अंतर असायचं. आणि त्याच्यामुळे मला अशी धास्ती कधीच वाटली नाही की आपला नंबर जाईल किंवा आपलं कुठेतरी काहीतरी खाली घसरेल शैक्षणिक गुणवत्ता. तर हा एक मोठा परिणाम, आणि मला असं वाटतं की संपूर्ण त्या भूगोलाचा परिणाम माझ्यावरती झाला श्रीवर्धनचा. येस डॉक्टर, तुम्ही सहवा जोशी हायस्कूलमधली 2 वर्ष, रुईया कॉलेज आणि मेडिकल कॉलेजला गुणवत्तेवर मिळवलेला प्रवेश, याबाबत काय सांगाल? अनेक अडचणी असताना मनामध्ये त्यावेळेला कुठली ऊर्जा आणि काय नक्की ध्येय होतं? 2 गोष्टी पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होत्या की केव्हापासून डोक्यामध्ये असं ठसलेलं होतं की बुद्धी यस्य बलम तस्य. आणि हे वाक्य आणि आर्य चाणक्याचं एक भाषांतरित कुठेतरी मी त्या काळामध्ये इंग्रजीमधलं वाक्य वाचलेलं, लेट माय इंटलेक्ट विच बाय इटसेल्फ इज एबल टू अकम्प्लिश ईच अँड एव्हरी डिझायर विच आय हॅव गॉट नॉट फॉरसेक मी.
आता आपल्याला माहिती आहे की वृद्धापकाळामध्ये अल्झायमर झाला, डिमेन्शिया झाल्यानंतर तुमची बुद्धिमत्ताही तुम्हाला सोडून जाते. परंतु तोपर्यंत जर बुद्धिमत्तेचं वरदान तुम्हाला जर लाभलं तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट जर आपण कष्ट केले, आपलं ध्येय निश्चिती असेल तर आपल्याला निश्चितपणे मिळवता येतं. लहानपणापासून आईच्या आजारामुळे आणि तिकडल्या परिस्थितीमुळे मला असं वाटायचं की नाही, आपल्याला डॉक्टरच व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे तो एक ठाम विचार माझ्या डोक्यामध्ये होता. डोंबिवलीला आल्यानंतर पहिला खऱ्या अर्थाने मला शॉक असा बसला, मी इथे नाव मुद्दामून घेणार नाही कुठल्याही शिक्षकांचं, परंतु जोशी हायस्कूल की त्या संपूर्ण संस्थेचा आज मी अध्यक्ष आहे, परंतु त्याच संस्थेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मला असं सांगण्यात आलं की खेड्यातली बुद्धिमत्ता इथे चालत नाही, खेड्यातल्या गुणवत्तेचा शहरातल्या गुणवत्तेशी संबंध नाही, तेव्हा तुला खूप कष्ट करायला लागतील. मी म्हटलं माझी तयारी आहे. पण त्याच्यानंतर मात्र मला तिकडल्या सगळ्या शिक्षकांनी विशेष मदत केली. संस्कृतविषयी मला मदत केली, वेगवेगळ्या भाषांची मदत केली, गणिताविषयी मदत केली. आणि त्याच्यानंतर मला मग पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये मी आलो. गुणवत्ता यादीमध्ये आल्यानंतर त्याच्यानंतर रुईयासारख्या ठिकाणी मला साहजिकच प्रवेश मिळाला. कुठल्याही प्रकारचं डोनेशन न देता तो प्रवेश मिळाला त्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर नॅशनल सायन्स टॅलेंट स्कॉलरशिप मिळाली. ती स्कॉलरशिप त्या काळामध्ये जवळजवळ 150 रुपयाची स्कॉलरशिप 1974 साली होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं, मी माझा मित्र एक घनश्याम दाते म्हणून की जो पुढे उच्च शिक्षणाकरता अमेरिकेमध्ये गेला, तिकडनं इस्रायलमध्ये गेला आणि आज मद्रासमध्ये स्थित आहे. तर आम्हाला असं वाटलं की एवढी मोठी स्कॉलरशिप आहे, कशा त्यावेळेला ती अप्लाइड सायन्सला मिळत नसे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण अप्लाइड सायन्स जाऊ द्या, आता MBBSला आपल्याला जायचं होतं, नाही गेलो तरी चालेल, एवढी मोठी स्कॉलरशिप आहे, प्युअर सायन्सला आपण जाऊ. 74 साली रिझल्ट लागला आणि परत इंटर सायन्सला मेरिट लिस्टमध्ये नाव होतं. आणि त्याच्यामुळे सगळे घरचे दारचे सगळे लोक मला म्हणायला लागले की तू वेडा आहेस का, की तुला एवढं सहजगत्या जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर प्रवेश मिळत असेल तर तू तिकडे का जात नाही. 74 साली रेल्वेचा संप झाला आणि रेल्वेच्या संपामध्ये मला दिल्लीला जाणं भाग होतं, कारण तिकडे समर स्कूल असे या नॅशनल सायन्स टॅलेंट स्कॉलर्सना. तिकडल्या आम्ही बॉम्बे सेंट्रलला गेल्यानंतर तिकडल्या स्टेशन मास्तरनी सांगितलं माझ्या वडिलांना की अहो तुम्ही वेडे आहेत का, की इतक्या लहान मुलाला तुम्ही आत्ता दंगेधोपे चालू असताना पाठवत आहे, कुठेही पाठवू नका. माझं जायचं राहिलं आणि संपूर्ण आयुष्याचा क्रम त्याच्यानंतर बदलला. आणि त्याच्यानंतर KEMमध्ये पुढच्या शिक्षणाकरता मी दाखल झालो. आणि त्याच्यानंतर मग पुढे मी योग्य त्या कालावधीमध्ये MBBS होऊन MD करता प्रवेश घेतला. डॉक्टर, अनेक पालक आणि विद्यार्थी ही मुलाखत पाहतील. शाळा कॉलेजमध्ये अभ्यासाची तुम्ही काय पद्धत वापरलीत, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर तुम्ही प्रभुत्व मिळवलं, तर त्याबद्दल काय सांगाल? पहिली महत्त्वाची गोष्ट मला असं पहिल्यापासून मी केलं ते म्हणजे विषय समजून घेणं. की केवळ पाठांतर न करता विषय समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाठांतर. तुमची मेमरी सर्किट्स स्ट्रॉंग होण्याकरता तुम्हाला पाठांतर. आणि त्या काळामध्ये लहानपणापासून आम्हाला पर्वचा म्हणून घेत असत, की त्याचा कुठेतरी निश्चितपणे फायदा झाला असं मला वाटतं. अवांतर वाचन. लहानपणापासून वडील आम्हाला पुस्तक आणून द्यायचे आणि मग ते मराठी भाषेतली असो, इंग्रजी भाषेतली असो, सर्व प्रकारचं आम्ही अवांतर वाचन करायचो. काही वेळेला ह्या अवांतर वाचन हे मुख्य वाचनापेक्षा जास्ती व्हायचं. आणि मग अर्थातच आरडाओरडा आम्हाला घाल लागायचा की एवढं वाचू नका म्हणून. वर्तमानपत्राचं वाचन दररोज वडील करून घ्यायचे. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शुद्ध लेखन. आपण असं म्हणूया की इंग्रजी वर्तमानपत्रातला काही उतारा घेऊन किंवा मराठी याच्यातला उतारा घेऊन आम्हाला शुद्ध लेखन लिहायला बसवायचे. आणि ज्या वेळेला इतर विद्यार्थी मौज मजा करत इकडे तिकडे हिंडत असत, त्यावेळेला हे दररोजचं आम्हाला अतिशय कंटाळवाणं काम वाटायचं. त्याचा फायदा आता लक्षात येतो की आपली भाषा शुद्धी सावरकरांनी ज्याचा आग्रह धरलेला होता आणि वडील सावरकरांचे शिष्य होते, तर त्याच्यामुळे भाषा शुद्धीचा आग्रह हा किती महत्त्वाचा आहे की आपलं लेखन किती चांगलं व्हावं, हा तिसरा मुद्दा होता. पेपर सोडवणं. की आज मी असं ज्यावेळेला बघतो की एक परीक्षा आपले ठोकळेबाज असतात की त्याच्यामध्ये जर आपण 50 ते 100 पेपर जर सोडवले कुठल्याही विषयाचे, तर 101वा पेपर हा 95 ते 98% तोच असतो की जे आपण प्रश्न सोडवलेले आहेत. तुम्ही आता शिक्षण क्षेत्रामध्ये आहात तर तुम्हाला पण निश्चितच माहिती असेल. आणि आम्ही नेमकं हेच टेक्निक वापरलं. पुढच्याही सगळ्या परीक्षांमध्ये हेच टेक्निक वापरलं की मागच्या 5 वर्षाचे किंवा 10 वर्षाचे 50 पेपर त्या विषयाचे सोडवायचे. बस तेवढं एकच काम आम्ही चांगल्या तऱ्हेने केल्यामुळे मला असं वाटतं की परीक्षेमधलं यश जे आहे ते व्यवस्थित डिफाईंड झालं की आपल्याला हमखास यश मिळवण्याचा तो एक हमखास मार्ग आहे असं मला असं वाटतं की पेपर सोडवणं. तर अशा काही 5-6 गोष्टी. आणि संस्कृत श्लोक वडील जाताना येताना म्हणायचे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याची गोडी लागली
की संस्कृत ही भाषा अशी आपण असं म्हणूया की खुर्चीत बसून शिकण्यासारखी नाही आहे. देववाणी आहे. हां, ती अशी देववाणी असल्यामुळे आपल्याला ती येता जाता ज्यावेळेला आपल्याला कानावरती पडते आणि आपण उच्चारण त्याचं करत जातो. जसं तुम्ही उच्चारण कराल तशी तुमची भाषाही शुद्ध बनते आणि त्याच पद्धतीने संस्कृतविषयी एक प्रकारची आत्मीयता निर्माण होते. असे काहीतरी विलक्षण त्याच्यामध्ये त्या भाषेमध्ये एक धर्म आहे त्या भाषेचा. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून मला असं वाटतं कुठेतरी यश मिळालं. डॉक्टर, तुम्ही अतिशय उत्तम विद्यार्थी होतात, नॅशनल टॅलेंट स्कॉलर झालात तुम्ही. अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्कृत विषयातील जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलात. पदवीनंतरच्या जवळपास सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला सुवर्ण पदकं मिळाली. अभ्यासातील या नेत्रदीपक यशाबद्दल सांगा, जेणेकरून आपलं संभाषण पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. एक 2-3 मुद्दे मला सांगावेसे वाटतात की परीक्षेचे पेपर लिहिताना आपण परीक्षक जो असतो आपला कोणी असेल तो, तर त्या परीक्षकाच्या मनोवृत्तीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. की माझ्यासमोर एखादा अत्यंत रटाळपणे लिहिलेला, अशुद्ध भाषेत लिहिलेला, गलिच्छपणे लिहिलेला जर पेपर आला घाई गडबडीमध्ये, तर त्या परीक्षकाची नॅचरली तुम्ही हजारो पेपर तपासलेले असतील तर आपण हा पेपर बाजूला ठेवण्याची शक्यता अधिक असते. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला त्या काळी आमच्या शिक्षकांनी सांगितलेलं, आणि खास करून माझा एक मित्र की जो त्याच्यानंतर नाशिकमध्ये माझ्यासारखाच पिडियाट्रिशियन डॉक्टर कोपीकर म्हणून, त्याचे पेपर एक आदर्शवत मी मानले की खास करून पदव्युत्तर परीक्षांमध्ये की अत्यंत सुवाच्यपणे तो लिहायचा, नेमकं लिहायचा, विषयाची सुरुवात त्याची केलेली असायची, मुद्दे सगळे मांडलेले असायचे आणि त्या मुद्द्याचं त्याच्यानंतर तो विवरण करत जायचा की ते मुद्दे सविस्तररित्या. आणि त्याच्यामुळे परीक्षकाला अंदाज यायचा की ह्या विद्यार्थ्याला म्हणजे विषय अवगत झालेला आहे की नाही. तर हे एक महत्त्वाचं टेक्निक होतं की नेमकं लिहिणं, विषयाची मांडणी, शुद्ध आणि साधी भाषा, तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देयर इज नो क्विक फॉर्म्युला, की या यशाकरता कुठल्याही प्रकारचा क्विक फॉर्म्युला नाही. दिस इज नॉट ओव्हरनाईट सक्सेस. दिसताना तुम्हाला शेवटल्या दिवशी सुवर्णपदक मिळालेलं दिसतं, परंतु त्याच्या आधी 364 दिवस त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे हे कोणीच तिथे सांगण्याचा प्रयत्न कधी करत नाही किंवा आपण बघत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की थोडेसे कष्ट जर आपण घेतले, शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला, पेपर लिहायची पद्धत जर आपण बदलली, तर आपल्याला बऱ्याचशा परीक्षांमध्ये यश मिळायला हरकत नाही. पण विषय समजावून घेणं हे त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर, मेडिकल स्टुडंटसाठी स्पेशलायझेशनच्या अनेक संधी असतात. तुम्ही तर मेरिट होल्डर होतात, तुमच्यासाठी सगळेच दरवाजे खुले होते. तर मग बालरोग तज्ज्ञच व्हावं असं का वाटलं? एक त्याचं प्रमुख कारण असं आहे की आम्ही सर्वजण म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की पहिल्या 5-10मध्ये शक्यता असणारे विद्यार्थी जे सगळे होते MBBSला, तर ह्या आमचं बरंचसं सगळ्यांचं निश्चित झालेलं होतं की आपण ॲडल्ट मेडिसिन किंवा फिजिशियन आपल्याला व्हायचं. त्या दृष्टीने आम्ही भरपूर अभ्यास केलेला होता. आणि त्याच्यामुळे एक शेवटी एक दिवस ज्या वेळेला आपण असं म्हणूया की आम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं होतं, ती वेळ आली. ती वेळ आल्यानंतर खरं सांगायचं तर आम्हाला कंटाळा आला होता ॲडल्ट मेडिसिनचा. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की रेट्रोस्पेक्ट, आपण ज्यावेळेला पाठीमागे दृष्टिक्षेप टाकतो आपल्या जीवनावरती, तर असं वाटतं की ज्या वेळेला मोठे पेशंट आपण बघतो, हे मोठे पेशंट माझ्या दृष्टीने कधीच बरे होत नाहीत. तो नुसतं बरं झाल्याचा म्हणतो किंवा आमच्या दृष्टीने ते बरे झालेले असतात, परंतु त्यांच्या काही ना काहीतरी कंप्लेंट चालूच असतात. आम्हाला कुठेतरी नवीन क्षेत्र, चॅलेंजिंग क्षेत्र की जे 30-40 वर्षापूर्वी पिडियाट्रिक्स किंवा बालरोग हे जे त्यावेळेला शास्त्र होतं, त्यावेळेला हे चॅलेंजिंग फील्ड होतं, नवीन फील्ड होतं. आणि म्हणून मी आणि माझे काही मित्र आम्ही सगळ्यांनी आवर्जून ॲडल्ट मेडिसिनला न जाता आम्ही बालरोग या विषयाकडे वळलो. आणि आज असं वाटतं की आम्ही वी आर सॅटिस्फाईड की एक मूल बरं झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याच्या सगळ्या कुटुंबियांवरच्या चेहऱ्यावरती दिसणारं आपल्याला हास्य आणि त्या मुलाची आणि कुटुंबियांची आपल्याप्रती असणारी कायमची कृतज्ञता, ही मला असं वाटतं की जगातली सगळ्यात मोठी देण त्या डॉक्टरला मिळालेली असते. डॉक्टर, सिद्धी हॉस्पिटलला तुमच्या लवकरच 40 वर्ष होतील. 4 दशकं उत्तमरित्या तुम्ही ते चालवलं, लौकिक मिळवलं, मुलांसाठीचं विशेष आणि अद्ययावत एस हॉस्पिटल उभं केलं. त्या सगळ्यामध्ये अनंत अडचणी आल्या, व्यावसायिक यश तुम्ही मिळवलं. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली महत्त्वाची गोष्ट, व्यवसायाला सुरुवात केल्यापासून 2-3 गोष्टी मनात ठसलेल्या होत्या की एक पैशाच्या मागे आपण जायचं नाही. पैसा महत्त्वाचा आहे,
निश्चितपणे महत्त्वाचं आहे. परंतु पैशाने सगळ्या गोष्टी काही विकत आपल्याला घेता येत नाही. त्याला एक लिमिटेशन आहेत. पैशाकरता कोणाला नाडायचं नाही. हे वडिलांनी खास सांगितलेलं होतं. आई वडिलांचे संस्कार होते की पैशाकरता कोणालाही नाडायचं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट होती की मनी इज द बेस्ट सर्वंट बट अ वर्स्ट मास्टर. हे कुठेतरी वाचलेलं होतं आणि ते पक्क डोक्यामध्ये होतं की आपल्याला पैसे येतील. तुम्ही लक्ष्मीच्या मागे धावण्याचा प्रयत्न केलात ते आपल्यापासून दूर दूर जाते. परंतु आपण लक्ष्मीपासून दूर गेलात तर लक्ष्मी आपल्या पाठीमागे येते. हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे. त्याच्यामुळे एक व्यावसायिकदृष्ट्या आपण असं म्हणूया की डोंबिवलीसारख्या ठिकाणी आपण ज्यावेळेला व्यवसाय चालू केला आम्ही त्यावेळेला मुळामध्येच एक 5-6 पिडियाट्रिशियन किंवा बालरोग तज्ज्ञ त्या काळामध्ये होते 1984-85 सालामध्ये. आणि त्याच्यामुळे व्यवसायाचा जम पटकन बसला. पण पुढे मला असं जाणवायला लागलं की दिवस रात्र आपण ह्याच व्यवसायामध्ये जर आपण अडकून बसलो तर एक प्रकारचा शिळेपणा आपल्यामध्ये येईल आणि तो कुठेतरी व्यवसायामध्ये उतरण्याची शक्यता आहे. तर त्याच्याकरता म्हणून आपण ग्रुप प्रॅक्टिस करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या काही मित्रांनी मुंबईमध्ये नाशिकमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न केलेले होते आणि दे वर सक्सेसफुल. म्हणून मी अशा ज्याला आपण असं म्हणूया की मेंटल वेवलेंथ मॅच होतील अशा प्रकारच्या मित्रांच्या मी शोधात होतो. सुदैवाने मला 6 अशा प्रकारचे मित्र मिळाले आणि त्याच्यामुळे आम्ही 7 जणांनी मिळून त्याच्याकरता 2004-05 उजाडायला लागलं की 2004-05 साली आम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली आणि त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून हे पेडनेस मेडिकल रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड त्या माध्यमातून आम्ही एस चिल्ड्रन हॉस्पिटल हे अत्याधुनिक हॉस्पिटल काढल्या. त्या काळामध्ये जवळजवळ 30-35 बेडचं हे हॉस्पिटल आज 75 ते 100 बेड कपॅसिटीचं ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल हे आहे. आणि इथे सर्व प्रकारच्या सोयी म्हणजे त्याच्यामध्ये निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर, पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर किंवा लहान मुलांना लागणाऱ्या सर्व डायग्नॉस्टिक फॅसिलिटी, जवळजवळ 25 वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे तज्ज्ञ हे या ठिकाणी आहेत. 3-4 व्यवसायाच्या दृष्टीने गोष्टी मला अशा वाटतात की सांगणं महत्त्वाचं आहे की रिस्क ॲपेटाईट तुमची किती आहे. इन्व्हेस्टमेंट करता आपण हा शब्द वापरला जातो. त्याच पद्धतीने व्यवसाय वृद्धी करता रिस्क ॲपेटाईट किती आहे, करायचं की नाही. की ज्या वेळेला आम्ही आत्ता नुकताच एक 3-4 वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या 60-62 वर्ष माझे काही मित्र ऑलरेडी 62-65 आहेत. अनेक मित्र 50-55चे आहेत आमचे पार्टनर्स. सगळ्यांचा एक विचार असा होता की आता ह्या वयामध्ये आपण काय करणार. तेव्हा मला नेहमी कर्नल सँडर्सचं मी उदाहरण द्यायचो की त्यांनी 60व्या वर्षी आपल्याकडल्या रेसिपी विकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 60 ते 70 वर्षाचा होईपर्यंत जगभरामध्ये केंटुकी फ्राईड चिकन किंवा KFCच्या संपूर्ण व्यवसायाचं आपलं जाळं उभारलं. आपण त्या मानाने खूप लहान आहोत, काहीच करायला आपल्याला हरकत नाही. दुसरी गोष्ट शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. ज्यावेळेला ग्रुप प्रॅक्टिस आपण करतो त्यावेळेला तुमची जबाबदारी ही वाटली जाते आणि त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्सेशन येतं. आपण सगळ्या गोष्टींना ताण आपला कमी होतो. रुग्णांना अधिक सोयी आपण सहजगत्या उपलब्ध करून देऊ शकतो. आज एखादं जर 10-15 लाखाचं 25 लाखाचं एखादं नवीन इक्विपमेंट आलं आणि आम्हाला आणायचं असेल ही जबाबदारी 7 जणांमध्ये वाटली जाते. सहजगत्या आम्ही आणू शकतो. मी एकटाच जर व्यावसायिक त्याच्यामध्ये असतो तर कदाचित आज 25 लाख रुपये इन्व्हेस्ट करताना मला थोडीशी छातीतली धडधड माझी वाढली असते. हा कुठेतरी एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की उद्याची वैद्यकीय क्षेत्रातली प्रॅक्टिसची दिशा जी आहे ती ग्रुप प्रॅक्टिसची दिशा आहे आणि त्याच पद्धतीने आपण विचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. येस. बहुसंख्य लोक एकच विचार घेऊन जगतात. स्वतः शिकलेल्या ज्ञानशाखेच्या पलीकडे विचार करत नाहीत. कधी त्यांचा इगो तर कधी आपणच आखलेली चौकट त्याच्या आड येते. मग तुम्ही ॲलोपॅथीच्या पलीकडे कसा काय विचार केलात? 1985 सालाच्या दरम्यान कुठेतरी मी योगाच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि मग हे योगाची प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर योगाचा अभ्यास सुरुवात केल्यानंतर आयुर्वेदाची ओळख झाली. आयुर्वेदाची ओळख झाली त्याच वेळेला माझे काही मित्र डोंबिवलीमध्ये हे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करायची. आम्ही एकत्र बसायचो. त्यावेळेला ते होमिओपॅथीतल्या सक्सेस स्टोरीज सांगायच्यात. त्याच्यामुळे होमिओपॅथीची ओळख झाली. माझी पत्नी डॉक्टर वर्षा दलत तिच्यामध्ये खास इंटरेस्ट निर्माण झाला. ती पण बालरोग तज्ज्ञच आहे पण ती होमिओपॅथीचा अधिक अभ्यास करायला लागली. कुठेतरी निसर्गोपचारांची माहिती झाली आणि मग हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ॲलोपॅथीलाही काही लिमिटेशन्स आहेत. हे ॲलोपॅथ आम्ही सगळेजण मानतो की आम्ही काही प्रत्येक रुग्ण हा बरा करू शकत नाही आम्ही. तर आमच्या ह्या लिमिटेशन्स लक्षात आल्यानंतर वेगवेगळ्या पथींचा अभ्यास सुरू झाला
आणि मग गेल्या 25-30 वर्षामध्ये जवळजवळ 70 पथीज अशा जगामध्ये प्रचलित आहेत. या सगळ्या 70 पथींचा कुठेतरी स्पर्श झाला. त्याच्यातल्या 30 ते 40 प्रमुख पथींवरती आधारित ॲलोपॅथी पलीकडे अशा प्रकारचा एक विचार आणि मग एक संकल्पना अशी निर्माण झालेली आहे की केवळ आपण ज्याला मॉडर्न मेडिसिन म्हणतात त्याला चिकटून न राहता रुग्ण बरं करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या एकत्रित करून त्यांच्यातनं कुठेतरी होलिस्टिक पथी एखादी निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मुळामध्ये ॲलोपॅथीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागलो. येस, तुम्ही योग विद्येकडे कसं काय वळलात, त्याच्यामध्ये किती आणि कशा प्रकारचं काम केलं? योगविद्याधाम या संस्थेचा मी अनेक वर्ष अध्यक्ष होतो. पण त्यापूर्वी ॲक्सिडेंटली आपण असं म्हणूया की आपण कुठेतरी असं म्हटलं जातं की ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये आवश्यकता असेल त्या वेळेला त्या गोष्टींचं मॅनिफेस्टेशन होत राहतं. तर कदाचित त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये योगाची आवश्यकता असेल म्हणून एक दिवशी मला माझ्या एका मित्राचा फोन आला की आम्ही अशा ठिकाणी इथे योग विद्या निकेतनच्या निंबाळकरांचे आम्ही क्लासेस चालू करतो आहे, तर तुम्ही याल का? आणि मी गेलो. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याचा तो प्रथम आपण असं म्हणूया की क्लास त्यांचा एक वर्ग सिद्ध केल्यानंतर त्या विषयाची गोडी लागली. स्वतःहून अभ्यास करायला लागलो. पुढे गुर्जर नावाचे 65 वर्षाचे गृहस्थ हे माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की आमची योगविद्याधाम नावाची संस्था आहे, त्याचं प्रमुख केंद्र नाशिकला आहे, गुरुवर्य मंडलिक सर हे त्याचे प्रमुख आहेत, तर तुम्ही ह्या संस्थेमध्ये तुम्ही याल का? मग मी त्या संस्थेमध्ये गेलो. मग त्यांनी काही कालांतराने मला अध्यक्ष केलं. अनेक वर्ष मी त्याचा अध्यक्ष होतो. पुढे पतंजली सभागृहाची निर्मिती केली आम्ही. अनेक योग शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी घडत गेल्या. पण प्रामुख्याने आपण असं म्हणूया की वैयक्तिकरित्या मला गेली 30-35 वर्ष जी योगाची मी प्रॅक्टिस करतो आहे, जी काही थोडीफार होत असेल, तर त्याचा खूप फायदा मला एक ओव्हरऑल आपण असं म्हणूया की व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने झाला असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच माणसाच्या जीवनामध्ये काही समीकरणं असतात. डॉक्टर उल्हास कोलटकर असं म्हटलं की सोबत रोटरी हा शब्द येतोच. तर रोटरी सारख्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेकडे तुम्ही कसे काय आकर्षित झालात? मला असं वाटतं की 1985-86च्या आसपास डोंबिवलीमध्ये त्यावेळेला रोटरी क्लब डोंबिवली ही संस्था अस्तित्वातच होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आर एम भट नावाचे आपल्याकडले एक सुप्रसिद्ध फिजिशियन होते. आता दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आता नाही आहेत. परंतु डॉक्टर आर एम भट्टने मला एक दिवशी सांगितलं की तुला जर काही समाजाकरता करायचं असेल आणि जर तुला त्याच्याकरता तशाच विचाराची मित्रमंडळी हवी असतील तर हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, तेव्हा तू रोटरीमध्ये ये. एक नवीन क्लब आम्ही फॉर्म करतो आहे आणि त्याला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट. आज त्या डोंबिवली ईस्टचा डोंबिवलीमध्ये बोलबाला आहे. 150च्या वरती आमचे मेंबर्स आहेत. तर त्याच्यामध्ये मी 1985-86 सालाच्या आसपास जॉईन झालो आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे. 105 वर्ष त्यावेळेला म्हणजे 1905 साली फॉर्म झालेली 105-110 वर्षाची जुनी संस्था आहे आणि त्याची एक व्यापक बैठक आहे. जवळजवळ 200च्या वरती देशांमध्ये त्यांचे संपूर्ण सदस्य पसरलेले आहेत. नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, नॉन रिलिजियस ऑर्गनायझेशन आहे, पण ॲट द सेम टाईम त्याला एक आध्यात्मिक बेसिस आहे. एक 4 वे टेस्ट आम्ही त्याला म्हणतो तशा नैतिक बैठक आहे. व्यावसायिक मूल्य जपण्याचं तुम्हाला ते शिक्षण देतात आणि त्याच्यामुळे साहजिकच मला असं वाटलं की इथे आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवता येईल. त्याच काळामध्ये रोटरीने पोलिओ निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि मग ते कुठेतरी आपल्या असं म्हणूया की बालरोग तज्ज्ञ म्हणून मला ते अपिलिंग वाटलं की आपण ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. कालांतराने 1992 साली मी त्याच्यानंतर त्या रोटरीचा मी अध्यक्ष झालो आणि मग त्याच्यानंतर पुढे असं मला म्हणायला हरकत नाही की त्याच्यामध्ये डायव्हिंग डीप आपण म्हणतो की जसजसं रोटरीमध्ये खोलात उतरत गेलो तसतसं त्या संस्थेचं महत्त्व पटत गेलं. आज आपण असं म्हणूया माझ्या जीवनाचा तो एक अविभाज्य अंग झालेला आहे. ही जी आपण इथे पिन बघताय ही रोटरीची छोटीशी पिन आहे, पण रोटरीचं एक खजिना भरलेली गुहा उघडण्याचं ती एक प्रकारची किल्ली आहे असं मी म्हणतो. तुम्हाला तुमच्या यशस्वी जीवनामध्ये रोटरीच्या विचारांनी कशा प्रकारची मदत केली? चांगला प्रश्न आहे की पहिली महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की क्षितिज विस्तारलं. की समजा मी रोटरीमध्ये नसतो तर काय झालं असतं असं जर विचार आपण केला तर मी कदाचित माझं क्षेत्र हे डोंबिवलीपुरतं सीमित राहिलं असतं. कदाचित माझं क्षेत्र जे आहे ते डॉक्टरी व्यवसायापुरतं सीमित राहिलं असतं. परंतु आज
इतर समविचारी विविध व्यावसायिक मंडळींशी माझी ओळख झाली. हे सगळ्यात मोठी मला असं वाटतं की क्षितिज विस्तारण आपण ज्याला म्हणतो. दुसरी गोष्ट, अनेक क्वालिटीज तुमच्यामध्ये निर्माण होतात. आज ज्यावेळेला मी वक्तृत्वाचा विचार करतो की माझ्यामध्ये कदाचित शालेय जीवनापासून थोडीफार वक्तृत्व कला असेल, नाही असं नाही, परंतु त्या कलेचं शास्त्र होण्याकरता म्हणून तुम्हाला जे काही बैठक लागते ती बैठक मला रोटरीच्या माध्यमातून मिळाली. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण असं म्हणूया लीडरशिप क्वालिटीज, की तुमच्यामधले नेतृत्व गुण, ज्याला एक अब्राहम मास्लो नावाचा सुप्रसिद्ध तत्वचिंतक आहे, सायकॉलॉजिस्ट आहे, त्यांनी माणसाच्या गरजा मूलभूत सांगितलेल्या आहेत. त्या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये शेवटली महत्त्वाची गरज जी आहे ती सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, की तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्याला कुठेतरी व्यासपीठ मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे व्यासपीठ मिळवण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की रोटरीचा मला खूप मोठा फायदा झाला. तेव्हा लीडरशिप क्वालिटीज आणि ब्रॉडनिंग द व्ह्यूज, आपण असं म्हणूया की क्षितिज विस्तार प्रचंड प्रमाणात झाला. आज जगभरामध्ये मी फिरलो, भारतभर फिरलो. आज तुम्ही भारतातलं कुठलाही डिस्ट्रिक्ट आपण म्हणूया रोटरीच्या दृष्टिकोनातनं, कुठलंही राज्य, मी परवा तुम्ही ज्यावेळेला मला ही प्रश्नावली दिल्यानंतर मी थोडासा विचार केला आणि मग माझं अशा लक्षात आलं की एक उत्तराखंड जर सोडलं तर बाकी सगळ्या राज्यांमध्ये मी किमान 3 ते 4 वेळेला जाऊन विविध प्रकारचे लेक्चर्स दिलेले आहेत. हा जो काही प्रकार आहे हा केवळ रोटरीमुळे मला अनुभवाला मिळाला, अनुभवविश्व संपन्न झालं आणि त्याच वेळेला रोटरीने मला एक नैतिक वातावरणामध्ये आपण किंवा मूल्य जपून प्रॅक्टिस कशी करावी ह्याचं पण शिक्षण दिलं. डॉक्टर, तुम्ही रोटरीमध्ये आलात साधारणतः 85च्या आसपास आणि रोटरीमध्ये जे अत्युच्च पद समजलं जातं रोटरी गव्हर्नरशिप, ती तुम्ही त्या पदावर विराजमान झालात. त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये एखाद्या विभागाची त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की दादागिरी असते किंवा बॉसिंग असतं, त्यांच्या कर्तृत्वामुळे असतं. आपण जर रोटरीच्या आपल्या मंडळाचा जर विचार केला की जे मुंबई ठाणे वगैरे हे सगळं मंडळ आहे तर त्याच्यामध्ये मुंबईकरांचं एक प्रादुर्भाव होता, जास्त आधिक्य होतं आणि साहजिकच आहे. त्याचं कारण मुंबईमध्ये मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, मोठे मोठे प्रोफेशनल्स आहेत आणि त्यांचं समाजाकरता योगदान प्रचंड प्रमाणामध्ये आहे, त्यांचे प्रकल्प मोठे आहेत. त्याच्यामुळे रोटरीमध्ये संपूर्ण दबदबा ह्या मंडळींचा होता. परंतु अशा कालखंडामध्ये डॉक्टर RM भटनी प्रथम आपण असं म्हणूया की आईस ब्रेकिंग केलं आणि ते पहिले गव्हर्नर ह्या इकडल्या आपल्या क्षेत्रामधनं झाले 1988-89 साली. पण त्याच्यानंतर आणखीन 20 वर्ष जायला लागली आणि त्याच्यानंतर 2007-08 साली बऱ्यापैकी स्ट्रगल करून आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या पायऱ्या गाठत गाठत 2007-08 साली मला गव्हर्नरशिप मिळाली आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू झाला आणि ती माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की बऱ्यापैकी यश त्याच्यामध्ये मला मिळालं. जरी मी एका कोपऱ्यामध्ये डोंबिवलीसारख्या ठिकाणी आणि त्याला डोंबिवलीला मोफुसल म्हणून हिंडवत असत की म्हणजे हिणवलं जायचं की डोंबिवलीकर काय, ते काय करणार, परंतु त्याच्यानंतरचा इतिहास रोटरीमध्ये लिहिला गेलेला आहे चांगल्या तऱ्हेने. तुम्ही रोटरी गव्हर्नरसारख्या एका उच्च पदावरती होतात आणि बऱ्याचदा असं दिसतं की एखादं मोठं पद भूषवून झालं की लोक त्या फील्डमधनं मग बाजूला होतात. बरोबर. रोटरी गव्हर्नरसारख्या उच्च पदावर विराजमान होऊन देखील न थांबता प्रगतिशील वाटचाल कायम ठेवत रोटरीतल्या अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदांवर बाकी सगळे व्याप सांभाळून तुम्ही पोहोचू शकलात. हे सगळं अमेझिंग वाटतं. खूप मोटिवेशनल आहे हा प्रवास. तर तो कसा काय साध्य केलात? एक तत्व जगामध्ये मी मानतो नेहमी, वैयक्तिकदृष्ट्या नथिंग इज इम्पॉसिबल. बरोबर. आणि लोक ज्या वेळेला असंख्य प्रकारचे कारणं देत असतात, उदाहरणार्थ समजा की मी डोंबिवलीसारख्या ठिकाणी आहे, डोंबिवली ही मुंबईच्या मानाने खूप छोटं गाव आहे, आड गाव आहे, इकडनं तुम्हाला जाणं येणं कठीण आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्ही रोटरीमध्ये काय करू शकणार, कदाचित तुम्ही गव्हर्नर पदापर्यंत तुमचं झेप घेतली इतकं तुम्ही ठीक केलं. परंतु मला असं वाटतं की नथिंग इज इम्पॉसिबल हे जर आपण लक्षामध्ये ठेवलं तर आपल्याला जगामध्ये कुठचीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. मात्र त्याच्याकरता आपल्याला कमिटमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. हे रोटरीने मला शिकवलं. कसली कमिटमेंट पाहिजे तर 3 प्रकारची कमिटमेंट आपल्याला पाहिजे. एक वेळेची कमिटमेंट पाहिजे की तुम्ही वेळ दिला पाहिजे. जसं आम्ही आईवडिलांना सांगतो की मुलांकरता तुम्ही वेळ द्या, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सामाजिक संस्थांमध्ये काम करताना तुम्ही त्या संस्थेकरता वेळ द्यायला पाहिजे, टाईम कमिटमेंट. दुसरी गोष्ट आहे टॅलेंट कमिटमेंट, की केवळ तुम्ही पदावरती राहून उपयोग नाही, तर त्याच्याकरता तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल त्याच्यामध्ये. अशा प्रकारची कामं अंगावरती घेतली पाहिजेत. नवीन नवीन कल्पना तुम्ही तिथे द्यायला पाहिजेत आणि त्या कल्पना एक्झिक्यूट करण्याकरता काय करायला पाहिजे हेही तुम्ही सांगायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे ट्रेझर, संस्था
किंवा जी काही सगळ्या संकल्पना असतील त्या प्रत्यक्षात आणण्याकरता, संस्था चालवण्याकरता निधीची गरज असते आणि तुमची निधी जमवण्याची कपॅसिटी पाहिजे आणि निधी देण्याची पण तुमची क्षमता असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की टाईम, टॅलेंट आणि ट्रेझर या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांना नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकतात. रोटरीमध्ये पुढे जाण्याचा हाच नेमका गुरुमंत्र आहे असं मला असं वाटतं आणि म्हणून अजूनही वाटचाल चालू आहे. संपले अशातलं काही मी म्हणणार नाही आत्ताही, कारण अजूनही पुष्कळ क्षितिज खुणावत आहेत की रोटरीमध्ये सुद्धा ती सगळी पार करणं, तिथपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाची बाब आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो की रोटरीमधली ही सगळी तुमची जी काही क्षितिजे आहेत ती पादाक्रांत कराल. डोंबिवलीमध्ये डॉक्टर कोल्हटकर आणि अनेक संस्था अशी वेगवेगळी समीकरणं तयार होत गेली. त्यापैकी तुम्ही आणि ब्राह्मण सभा डोंबिवली हे सर्वज्ञात समीकरण आहे. तुम्ही गेली 3 दशकं ब्राह्मण सभेत वेगवेगळ्या पदांवर काम केलं. संस्थेच्या नवीन इमारतीचे शिल्पकार आणि विश्वस्त अध्यक्ष म्हणून काय सांगाल? ब्राह्मणाचं कर्तव्य जे आहे ते मला असं वाटतं की ब्राह्मण अध्ययन आणि अध्यापन, समाजाला दिशा दिग्दर्शन हे ब्राह्मणाचं प्रमुख कर्तव्य आहे. एका विचारवंताने असं म्हटलेलं आहे, अत्रे सावरकर मला तर नेमकं आठवत नाही आहे, परंतु त्याने असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की जर तुमचं ब्राह्मण्य हे जानव्यामध्ये असेल तर कात्रीच्या एका फटकाऱ्यामध्ये हे नाहीसं होईल. ते शेंडीमध्ये असेल तेही एका कात्रीच्या एका फटकाऱ्यामध्ये नसेल. तर ब्राह्मण्य ह्याच्यामध्ये नाही, कर्मकांडामध्ये नाही. तुम्ही संध्या करा, करू नका, मी स्वतः जानवं घालत नाही, पण तरीसुद्धा मी ब्राह्मण हे अभिमानाने सांगतो, कारण अध्ययन आणि अध्यापन त्यांच्या अंगामध्ये मुरलेलं आहे. तर समाजाला दिशा दिग्दर्शन करणं हे ब्राह्मणाचं प्रमुख काम आहे. तर ज्या वेळेला ब्राह्मण सभेमध्ये ज्ञातिसंस्थेमध्ये एका जॉईन मी होतो, त्याला अनेकांच्या भुवया वक्र झाल्या की डॉक्टर तुमची प्रकृती जर आपण बघितली तर ही प्रकृती नॉन पॉलिटिकल, नॉन रिलिजियस अशी आहे, मग तुम्ही अशा ज्ञातिसंस्थेमध्ये कसं काही काम करणार? मी म्हटलं करून दाखवतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या 20-25 वर्षामध्ये आम्ही समाज प्रबोधनाची प्रचंड कामं ब्राह्मण सभेतर्फे केली. आणि मग ह्या समाज प्रबोधनाची कामं करताना कुठलीही जातपात, धर्म आम्हाला काही आडवा आला नाही. आमच्याकडे युमा पठाण येऊन गेलेले आहेत, आमच्याकडे शिवाजी सावंतनी एका संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्या कुठेही जातपात काही आडवी आले नाही. विचार हे सगळ्यात प्रमुख आहेत. मग ब्राह्मण सभेने आम्ही काय केलं तर मला असं वाटतं की ब्राह्मण सभेमध्ये आम्ही ज्ञातिसंस्थेच्या पलीकडे जाऊन अनेक प्रकारचे पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कारसारखे मोठे पुरस्कार आम्ही सादर करतो लोकांकरता. प्रबोधनात्मक व्याख्यानं आहेत, अर्थवसंत व्याख्यान मला आहे. किंबहुना डॉक्टर भोळे जॉईन झाल्यापासून मला आठवतं आहे आपण अनेक प्रकारची समाजोपयोगी कामं आपण तिथे केलेत. स्टॉक मार्केटवरती लेक्चर सिरीज केली, चायनीजचे क्लासेस आम्ही तिथे चालू केलेत. तर आरोग्य वसंत व्याख्यान मला, आरोग्य प्रदर्शनं, योग वर्ग, अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी केल्या. आणि मग हे करत असताना 2010 साली संस्था ज्यावेळेला 75 वर्ष पूर्ण करत होती त्याला काहीतरी एक नवीन उपक्रम हवा. संस्थेची इमारत मोडकळीला आली होती, म्हणून मग सगळ्यांच्या संमतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने पुढच्या 2च वर्षामध्ये 5.5-6 कोटी रुपये खर्च करून ब्राह्मण सभेने एक अद्ययावत इमारत बांधली. आणि मग गरीब ब्राह्मण, बिचारा ब्राह्मण अशी जी सगळ्या कथांची पूर्वी सुरुवात करायची ती कुठेतरी तो आम्ही एक पुसण्याचा प्रयत्न केला, ती इमेज जी आहे ती. आणि त्याच्यातनं ब्राह्मण हा सदन असू शकतो, लक्ष्मी आणि सरस्वतीचं वरदान एकाच ठिकाणी असू शकतं, हेही दाखवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर 120 वर्ष जुन्या नावाजलेल्या 45 शाळा, अनेक ज्युनियर कॉलेजेस असलेल्या जनरल एज्युकेशन सोसायटी दादर यांच्या अध्यक्षपदावर अनेक वर्ष तुम्ही आहात. त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? समाज आपण ज्याला विचार करतो, माणूस हा समाजप्रिय अशा प्रकारचा प्राणी असा अरिस्टॉटल म्हणाला होता. त्या समाजाचा आपण विचार करतो, त्या समाजाचा एक मूलभूत घटक जो आहे तो म्हणजे माणूस आहे. माणसाशिवाय समाज होऊ शकत नाही. आणि त्या माणसाचा मूलभूत घटक जर आपण बघितला तर विचार आहे. माणूस म्हणजे नेमकं काय आहे तर माणूस म्हणजे ही फिजिकल बॉडी नव्हे, तर तो विचार आहे. मग हे विचार ज्या वेळेला सुरुवात होते माणसाच्या, किंवा त्या विचारांना जिथे शेप केला जातो, आकार दिला जातो, त्याच्यामध्ये काही अर्थ भरला जातो, ती गोष्ट म्हणजे शाळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शाळा आणि शिक्षण ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व असायला पाहिजे. दुर्दैवाने आज आपण सगळीकडचेच एक अनास्था जगभरामध्ये, काही फक्त देश सोडले तर आपल्याला सगळीकडे आरोग्य आणि शिक्षण या 2 विषय प्रचंड अनास्था आपल्याला दिसते. तर शिक्षण हा एक मूलभूत विचार आहे आणि ती एक मूलभूत समस्या आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. पण शिक्षण क्षेत्राच्या बाहेर राहून आपण जर काही करण्याचा प्रयत्न केला तर लोक आतले आणि बाहेरचे
अशा पद्धतीचा संघर्ष चालू होतो आणि कोणी तुमचं ऐकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला एका शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याची मला संधी मिळाली त्यावेळेला सुरुवातीलाच मी म्हटलं की माझा शिक्षण क्षेत्राशी तसा संबंध नाही. आणि त्यावेळेला मला त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही डॉक्टर स्वतःच्या पाठीमागे लावता. डॉक्टर ह्या शब्दाचा लॅटिनमधला अर्थ डॉसेरे म्हणजे शिक्षक असाच आहे. तर तुम्ही मूलभूत शिक्षक आहातच, तर तुम्ही यायला काहीच हरकत नाही. मी त्यांचं म्हणणं मानलं आणि शिक्षण संस्थेमध्ये दाखल झालो. आज त्या शिक्षण संस्थेचा जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा मी प्रमुख आहे. पण मला असं वाटतं की त्या निमित्ताने काहीतरी वेगळं देण्याचा आमचा विचार असतो. उदाहरणार्थ की शिक्षक जो आहे हा शिक्षक मुळामध्ये आदर्श असण्याच्या दृष्टिकोनातनं केवळ गव्हर्नमेंटचे आदर्श नाही. तर गव्हर्नमेंटने एखाद्याला शिक्का मारला की आदर्श शिक्षक, त्याला काही विशेष अर्थ नसतो, थोड्याफार प्रमाणात अर्थ असू शकेल. परंतु हा शिक्षक जो आहे तो कसा असायला पाहिजे, आदर्श शिक्षक कसा असायला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही त्या शिक्षकांचं प्रशिक्षण त्याचं करण्याचा प्रयत्न करतो. मग हा शिक्षक एक चांगला विद्यार्थी घडवू शकतो. तो विद्यार्थी होलिस्टिक ॲप्रोचने घडवायला पाहिजे. त्याला केवळ करिक्युलर स्टडी उपयोगाचा नाही, एक्स्ट्रा करिक्युलर त्याला स्टडी करायला पाहिजे. आज तुम्ही जोशी हायस्कूलसारखी जर इकडली संस्था बघितली, ज्या डोंबिवलीमध्ये मी राहतो, तिथे जनरल एज्युकेशनचा एक संस्था जी आहे ती म्हणजे जोशी हायस्कूल आहे. जोशी हायस्कूलला भव्य पटांगण आहेत, अशी कुठल्याही शाळांना ही पटांगणं पण नाही आहेत. तर त्या ठिकाणून अनेक खेळाडू निर्माण केले आहेत आम्ही. अजिंक्य रहाणे, शिल्पा टाकळकर ही त्याची काही ठळक उदाहरणं आपल्याला देताना येते. सर्वंकष विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं जनरल एज्युकेशनमध्ये आम्ही आता काही मूलभूत प्रयत्न करण्याचा म्हणजे मूलभूत बदल करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. तर मला असं वाटतं की जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या 125-26 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी परवाच माझ्या एका भाषणामध्ये असं म्हटलं की आक्षीकरांनी ह्याचा पाया रचला 1892 साली. टिळकांपासून त्यांनी एक प्रेरणा घेऊन, परंतु त्याच्यानंतर आता एका नवीन युगाचा प्रारंभ आपण करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता शिक्षणामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये, व्यवस्थापनामध्ये, शिक्षकांमध्ये या सगळ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आहे असं मला असं वाटतं. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र इतकंच मूलभूत आहे आणि म्हणून मला ते परक वाटत नाही. आणि इथे पण शेवटी मुलांचाच प्रश्न असल्यामुळे आपण असं म्हणूया की कुठनं ना कुठनं तरी एक तुम्ही बालरोग तज्ज्ञ म्हणूनही तुमचा विचार तिथे एक चांगल्या तऱ्हेने बळकट होत जातो. येस डॉक्टर, डोंबिवलीतल्या गरजू पेशंट्सला मदत करण्याच्या उद्देशातून निर्माण झालेल्या चिदानंद ब्लड बँक या संस्थेचे संस्थापक आणि अर्ध्वयू या नात्याने तुम्ही काय सांगाल? 90-91 साली डोंबिवलीतल्या काही त्यावेळेच्या आम्ही तरुण मंडळींनी, उत्साही मंडळींनी एकत्रित येऊन एक संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. आणि त्यांचा पहिला तो चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचा पहिला उद्देश होता की एक ॲम्ब्युलन्स, त्या काळामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल पण 90-91 साली डोंबिवलीमध्ये 2-3च ॲम्ब्युलन्स होत्या. आणि त्या 2-3 ॲम्ब्युलन्समध्ये एक चांगल्या ॲम्ब्युलन्सची भर घालावी म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स सर्व्हिस चालू केली. पण त्याच्यानंतर एक 91 सालाच्या आसपास, म्हणजे माझी जर स्मृती बरोबर असेल तर, कल्याण स्टेशनवरती एक बॉम्बस्फोट झाला. आणि तो बॉम्बस्फोट झाल्यानंतर अनेकांना गंभीर जखमा झाल्या. त्यावेळेला त्यांना रक्तपुरवठा तिथे होईना, म्हणून त्या काळामध्ये आपले प्रशासक असलेले UPS मदान यांनी एक जाहीर आव्हान केलं होतं की जर ब्लड बँका जर आपल्याला निर्माण करताना आल्या तर त्या हव्यात, तर लोकांनी पुढे यावं. त्यांनी स्वतः मग कॉर्पोरेशनतर्फे रेडक्रॉसला अप्रोच झाले आणि रेडक्रॉसने असं सांगितलं की ती तुम्ही स्वतः जबाबदारी न घेता कुठल्या तरी सार्वजनिक संस्थेकडे जर जबाबदारी दिली तर ते जास्ती चांगलं होईल. UPS मदान हे माझ्या चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी ती मान्य केली. आणि त्याच्यातनं पहिली ब्लड बँक जी आहे, चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बँक, शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये ती निर्माण झाली 1995 साली. तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे त्याच्यामध्ये सातत्याने सुधारणा करून लोकांना एक चांगलं क्वालिटी ब्लड योग्य, आपण असं म्हणूया, किमतीमध्ये आम्ही ते उपलब्ध करून देतो आहे. गेल्या काही वर्षामध्ये आम्ही तिथे रक्तघटक प्रयोगशाळा चालू केले. आणि आता कोविडच्या काळामध्ये तिथे आता नुकतंच एक प्लाझ्मा सेंटर पण आपण तिथे चालू करतो आहे की त्याच्यामुळे रुग्णांची आपल्याला चांगल्या तऱ्हेने सोय व्हावी. कालांतराने आमच्यातलेच एक आपण असं म्हणूया की आमचे ट्रस्टी साळवी म्हणून आहेत, तर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक तिथे देणगी दिली भरघोस. आणि त्याच्यातनं एक फिजिओथेरपी सेंटर पण आपण तिथे चालू केलं. तेव्हा आज चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आज आम्ही ॲन्सिलरी आहे, म्हणजे फक्त ब्लड बँकेशी संबंधित, परंतु ब्लड बँक, ब्लड कॉम्पोनंट लॅब आणि आता प्लाझ्मा लॅब आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी सेंटर असा एक सगळ्याच दृष्टीने आपण असं म्हणूया संपूर्ण अशा प्रकारचा प्रकल्प चालवतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये डॉक्टर असा मी एकटाच आहे, परंतु बाकी सगळी व्यावसायिक मंडळी त्याच्यामध्ये आहेत.
म्हणजे त्याच्यामध्ये दुकानदार आहेत त्या संस्थेमध्ये. म्हणजे अगदी नावच घ्यायची झाली तर प्रभात ग्लास हाऊसचे पुखराज राठोड आहेत, त्याच्यानंतर अशोक जोगी आहेत की इथे मोठे दुकानदार होते, त्याच्यानंतर वाघाडकर आपले ब्रदर्स आहेत, हे वाघाडकर ब्रदर्स आहेत, शरद मोने इंडस्ट्रियलिस्ट आहेत. असे बरेच लोक या संस्थेशी आणि कामामध्ये जोडलेले आहेत. एक वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आपण म्हणून त्याच्याकडे बघायला हरकत नाही आणि एक समाधानकारक आहे की आत्तापर्यंत आम्ही दर वर्षाला 2,000 याप्रमाणे गेल्या 20-25 वर्षामध्ये जवळजवळ 40-50 हजार रक्तदाते एकत्र करून आपण असं म्हणूया की हा सगळा जगन्नाथाचा रथ आपण पुढे नेतोय. एक सॅटिस्फाईंग ॲक्टिव्हिटी आहे. खरं. डॉक्टर, तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे. विविध मासिक वर्तमानपत्र यातून 250पेक्षा जास्त लेख तुम्ही लिहिलेले आहेत. 29 पुस्तकं तुम्ही लिहिलीत. इतकं व्यस्त वेळापत्रक असताना लेखनाकडे तुम्ही वळलात, तिथे रुजलात आणि काय काय आणि कोणकोणत्या विषयावर तुम्ही लिहिलं. दिवाळी अंकांसाठी तुम्ही अतिथी संपादक म्हणून काम केलेलं आहे. तर तुमचा लेखन प्रवास जर आम्हाला सांगा. 1992-93 सालामध्ये की ज्यावेळेला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या आणि मी व्यवसायाच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये कांता टोळ, दिवंगत कांता टोळ, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार, त्यांच्याशी माझा अतिशय घनिष्ठ परिचय झाला. आणि कांता टोळ हे थोडेसे विक्षिप्त म्हणून समाजामध्ये जरी प्रसिद्ध असले तरीसुद्धा माझ्याशी मात्र त्यांची अतिशय चांगली घनिष्ठ मैत्री झाली आणि आमच्या दररोज गप्पा व्हायच्या. त्यांनी मला अनेक विषयांसंबंधी बोलतं केलं आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहितं झाले की ते म्हणले की नाही डॉक्टर तू लिहायला पाहिजेस. आणि त्याच्यानंतर मी लिहायला लागलो. त्यांच्याच माध्यमातून आपण असं म्हणूया की मी प्रथम वर्तमानपत्रामध्ये लेखन लिहायला लेखन केलं आणि ते लेखन झाल्यानंतर कांता टोळांच्याच माध्यमातून मग आरती प्रकाशनचे देशपांडे असतील किंवा दीपरेखा प्रकाशनचे करंदीकर आहेत, ललनाचे सापळे आहेत, या लोकांच्या माझ्या त्यांच्या माध्यमातून ओळखी झाल्या. त्याच्यानंतर नवचैतन्य प्रकाशनचे मराठी आहेत, मोर्या प्रकाशनचे महाजन आहेत, ह्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. आणि ह्या ओळखी झाल्यानंतर विषय सुचत गेले आणि विषय सुचत गेल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरती लिहितो झालं. आणि मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की ज्यावेळेला मी लोकसत्तेमध्ये काही सिरीज केल्या, महाराष्ट्र टाइम्समध्ये अध्यात्मविषयक लिहिलं, लोकसत्तेमध्ये टाईम मॅनेजमेंटविषयी लिहिलं, अल्टरनेटिव्ह मेडिसिनबद्दल लिहिलं सिरीज, सकाळनी मला टाईम मॅनेजमेंट लिहिण्याकरता म्हणून पाचारण केलं, मग सकाळमध्ये काही सिरीज लिहिली. तेव्हा सातत्याने एक लिखाण होत गेलं. या लिखाणाचं कालांतराने पुस्तक स्वरूपामध्ये रूपांतर झालं. आणि मग विषय म्हणाल तर तुम्ही आज जवळजवळ 29-30 पुस्तकं जी आहेत ती वेगवेगळ्या विषयावरची आहेत. एखाद्याला असं वाटेल की डॉक्टर आहेत आणि बालरोग तज्ज्ञ आहेत त्याच्यामुळे फक्त त्यांनी बालरोगाविषयी लिहावं. तर बालरोगाविषयी तर मी लिहिलेलंच आहे. कोवळी स्पंदने म्हणून माझं पुस्तक आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याविषयीचं प्रश्न आहे, जपणूक नावाचं पुस्तक आहे. तर ही पुस्तकं आहेत. मोठ्यांच्या आरोग्याविषयीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लिखाण झालं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो त्या कालावधीमध्ये आम्ही तिथे एक प्रकारचं मासिक चालू केलं डायलॉग म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढे दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डोंबिवली शाखेतर्फे आम्ही एक पुस्तक प्रकाशन आम्ही करायचो. त्याच्यामध्ये विविध डॉक्टरांकडून मी लेख लिहून घ्यायचो, संपादक हे माझं असायचं आणि त्याच्यानंतर सगळं संस्करण करून त्याच्यातनं एक सवय लागली की पुस्तक निर्मिती कशी करावी. आणि त्या माध्यमातून आपण असं म्हणूया की आरोग्य, त्याच्यानंतर पर्यावरण, अगदी कृषी विषयावरती सुद्धा मी लिहिलं आहे, एड्सविषयी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर पब्लिक स्पीकिंग या विषयावरती मी लिहिलं. नंतर टाईम मॅनेजमेंट. मगाशी प्रश्न मला कोणीतरी विचारला होता की टाईम मॅनेजमेंट, तर टाईम मॅनेजमेंटकडे मला चतुरंगने वळवलं खरं सांगायचं तर. तर चतुरंग ही नामांकित संस्था आहे. ते दरवर्षी आपल्या लोकांना प्रशिक्षण देतात, आपल्या कार्यकर्त्यांना. त्यांनी मला एकदा विचारलं की तुम्ही टाईम मॅनेजमेंटविषयी बोलाल का. मी म्हटलं मी काही टाईम मॅनेजमेंट हा माझा विषय नव्हे, मी व्यवस्थापनामधला मनुष्य नव्हे. पण ते म्हणले नाही, तुम्ही अनेक संस्थांचे कारभार चालवता, तुम्ही स्वतः वेळ व्यवस्थापन चांगलं करता, तर तुम्ही बोलू शकाल. म्हटलं मला 1 महिन्याचा अवधी द्या. त्या विषयाचा अभ्यास केला आणि मग माझ्या लक्षात आलं की मराठीमध्ये या विषयावरती फार कमी लोकांनी लिहिलेलं आहे, जवळजवळ नाहीच आहे. आहेत ती वेळेचा सदुपयोग कसा कराल वगैरे अशा प्रकारची ट्रॅश पुस्तकं आहेत. मराठीतलं पहिलं शास्त्रशुद्ध या विषयावरती रहस्य वेळ व्यवस्थापनाचं हे पुस्तक माझ्या हातून लिहून झालं आणि ते पुस्तक इतकं चांगलं झालं की अच्युत गोडबोलेंनी त्याची प्रस्तावना लिहिताना मुद्दामून कौतुक केलं की ते म्हणले की हा मनुष्य व्यवस्थापनातला आहे का आरोग्य क्षेत्रातला आहे असा प्रश्न पडावा, इतकं चांगलं पुस्तक ते झालं. पुढे त्याचेच एक आपण असं म्हणूया की स्मार्ट टाईम, आलाक्षण गेलाक्षण, हे त्याची सगळी अपत्य मुळात त्याच्यातनं निर्माण झालेली आहेत. तेव्हा त्या विषयावरती मी लिहिता झालो. कालांतराने योगाविषयी लिहिलं, त्याच्यानंतर ॲलोपॅथीच्या पलीकडे अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं आणि नंतर आपण असं म्हणूया की
कुठेतरी अशा प्रकारचा मनुष्य हा साहजिकचरित्या अध्यात्माकडे ओढला जातो किंवा कदाचित तुमची प्रकृती असेल तर कुठेतरी फिलॉसॉफी वाचता वाचता मला झेन फिलॉसॉफीने थोडंसं अट्रॅक्ट केलं आपण असं म्हणूया. आणि झेन फिलॉसॉफीने एक छोटेखानी पुस्तक मी त्याच्याविषयी लिहिलं आणि ते झेन एक आनंदोत्सव म्हणून एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. तेव्हा अशी विविध विषयांवरची जवळजवळ 30 पुस्तकं आज माझ्या हातून लिहून झाली. रोटरीमध्ये असल्यामुळे साहजिकचपणे रोटरी या विषयावरती मी लिहिणं क्रमप्राप्त होतं आणि मग त्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची 4-5 पुस्तकं मी तशी लिहिली. असंख्य पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवरचं तुमचं भाष्य पाहून ते समजतं. अभ्यासोन प्रकटावे हे समर्थ वचन तुम्ही उत्तम जाणता. वाचनाची आवड कशी निर्माण झाली आणि तुमच्या संग्रहामध्ये काही हजार पुस्तकं आहेत असं ऐकलं आहे. तर एकंदरीत कोणते विषय तुम्हाला लिहायला आणि वाचायला भावले आजपर्यंत? वाचनाची आवड खरं सांगायचं तर ती घरामधनं यायला लागते. मी ज्यावेळेला बघायचो की वडीलसुद्धा माझे रात्री रात्री वाचत बसलेले असायचे. मधल्या काळामध्ये ज्यावेळेला त्यांना सुट्टी असायची, पोस्टाची 2 टायमिंग असायची, त्याच्यामध्ये पण ते वाचत बसलेले असायचे. वर्तमानपत्र थरली वाचायचे, त्याच्यावरनं टिप्पणी काढायचे, लोकांना पत्र लिहायचे. त्या कुठेतरी नकळत हे संस्कार तुमच्या मनामध्ये होतात. आणि आजही पालकांना आम्ही सांगतो की मुलांना वाचनाची सवय लावायची असेल तर तुम्ही प्रथम आधी वाचायला लागा. मग हे वाचन करता करता खेडेगावामध्ये मी होतो त्याला मला अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला की श्रीवर्धनसारख्या ठिकाणी एक उत्तम वाचनालय होतं. त्या वाचनालयामध्ये मी गेलो सुट्टीच्या कालावधीमध्ये. त्याला तिथले ते वाचनालयाचे प्रमुख मला म्हणाले, तुला पाहिजे तेवढी पुस्तकं घेऊन जा, कोणी वाचतच नाही आहे म्हणे. आणि त्याच्यामुळे मी दिवसाला 2-2 पुस्तकं वाचायचो आणि फडशा पाडायचो अक्षरशः. म्हणजे त्या सुट्टीमध्ये 30-40 पुस्तकं माझी किमान वाचून व्हायची. बाकीच्या सगळ्या इकडे तिकडे उन्हाळक्या करून सुट्टी उपभोगून सुद्धा ती सवय पुढे कंटिन्यू राहिली. आजही माझ्या संग्रहामध्ये तुम्ही उल्लेख केला तसं 3-3.5 हजार पुस्तकं आहेत. ती वेगवेगळ्या विषयांवरची आहेत. मेडिसिनवरची पुस्तकं 100सुद्धा नसतील, परंतु बाकीच्या विषयांवरचीच पुस्तकं भरपूर आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थापन विषयक आहेत, अध्यात्म विषयक आहेत, पर्यावरण विषयक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फिलॉसॉफी विषयक आहे, अर्थव्यवस्थापनाविषयी आहे. म्हणजे यू नेम अ सब्जेक्ट आणि त्या विषयांवरची माझ्याकडे पुस्तकं आहेत. आणि ही केवळ आवड म्हणून आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की त्याचा व्यवसायाला उपयोग होतो अशातला भाग नाही आहे, पण तुमचं व्यक्तिमत्व संपन्न होण्याकरता निश्चितपणे त्याचा उपयोग होतो अशी माझी खात्री आहे. डॉक्टर उल्हास कोलटकर एक प्रवाही वक्ता अशी तुमची ओळख आहे. ओघवती भाषा, मुद्देसूद भाषण हे तुमच्या वक्तृत्वाचे विशेष आहेत. आजवर किती व्याख्यानं कुठे कुठे आणि कोणकोणत्या विषयावर दिलीत? माझ्या माहितीप्रमाणे ही संख्या साधारणतः 3,500 किंवा जास्त आहे. बरोबर. तुमच्या विशेष गुणवत्तेबद्दल काय सांगाल? थोडंफार भाषण कला आहे. त्या पद्धतीने मगाशी मी म्हटलं तसं भाषण हे एक शास्त्र पण आहे. तुम्हाला संधी मिळत जाणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या संधी आपण पिकअप करणं, ग्रास्प करणं आणि त्याच्यानंतर त्या व्यवस्थित एक्झिक्यूट करणं हे सगळ्या महत्त्वाची गोष्टी आहेत. थोडंफार तुमच्यामध्ये उपजत बुद्धिमत्ता जर असेल तर त्याचा फायदा होतो. परंतु आम्ही नेहमी पब्लिक स्पीकिंग किंवा वक्तृत्व कला शिकवताना या गोष्टीचा आवर्जून उच्चार करतो की आपल्याला ती कला जन्मजात नसली तरीसुद्धा शिकता येते आणि ते शास्त्र म्हणून शिकणं अतिशय आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट तुमची जी नैसर्गिक स्टाईल आहे, नॅचरल स्टाईल, ती आपण कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नये. बहुसंख्य पब्लिक स्पीकिंग क्लासेसमध्ये अमुक तऱ्हेने उभे राहा, तमुक तऱ्हेने उभे राहा, हे हावभाव करा, ते हावभाव करा, या भानगडीमध्ये कृत्रिमता सगळी येत जाते. तर तुमची नैसर्गिक जी काही स्टाईल आहे ती तुम्ही प्रिझर्व करायला पाहिजे. बोलण्याच्या संधी आपण साधल्या पाहिजेत. आणि मग आपल्याला विषयांचं वैविध्य जे आहे ते विषयांचं वैविध्य खुणावलं पाहिजे त्याने. आणि एकच विषयावरती जर आपण बोलत राहिलो तर त्याच्यामध्ये एकसुरीपणा येतो आणि लोक तुम्हाला केवळ त्याच विषयाकरता बोलवायला म्हणून बोलावतात. परंतु मला असं वाटतं की मी विविध विषय जसजसे माझ्याकडे येत गेले तसतसे मग लोक म्हणाले की तुम्ही पर्यावरण विषयक बोलू शकता का? बोलू शकतो. अभ्यास करायला लागतो त्याच्याकरता. टाईम मॅनेजमेंटवरती बोलू शकता का? बोलू शकेन, पण अभ्यास करायला लागेल. अध्यात्मविषयक काही बोलाल का? तत्त्वज्ञानविषयक बोलाल का? बोलेन, पण त्याच्याकरता अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा अभ्यास ही त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की जर मला उद्या 15 मिनटाचं एखादं व्याख्यान द्यायचं असेल तर त्याच्याकरता 15 तासाचा अगदी कडक अभ्यास मी करायला पाहिजे. आणि तो कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना ज्यावेळेला माझा अभ्यास होईल त्याच वेळेला मी 15 मिनटाचं व्याख्यान तुम्हाला तिथे देऊ शकेन. तेव्हा अभ्यास, मनन, चिंतन ह्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एडवर्ड डी बोनो नावाचा एक आपण असं म्हणूया लेखक
अतिशय चांगला लेखक की ज्याने लॅटरल थिंकिंग समांतर विचार करण्याची पद्धत जी आहे ती त्यांनी शोधून काढली, लोकांसमोर मांडली, जगभर व्याख्यानं देत हिंडला. तर त्यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे 6 थिंकिंग हॅट्स, की विचाराचा विचार कसा करावा. आणि हे करताना तो पहिली हॅट जी वापरतो ती म्हणजे व्हाईट हॅट. ही जी व्हाईट हॅट आहे ती व्हाईट हॅट याचा अर्थ आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास, डेटा हा गोळा करावा. कुठच्याही विषयावरती तुम्ही बोला. या बाबतीमध्ये APJ अब्दुल कलाम त्यांना मी आदर्श मानतो की ते कुठल्याही विषयावरती बोलताना अतिशय उत्तम माहिती त्यांच्याकडे असायची. स्टॅटिस्टिक्स, संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातनं त्या विषयाचं ते महत्त्व समजून सांगायचे. तेव्हा तुमची नैसर्गिक शैली, तुमची वेग, माहिती, मनन, चिंतन, एडवर्ड डी बोनोची हॅट ही अतिशय महत्त्वाची आहे. सुदैवाने रोटरीच्या माध्यमातून आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मला संधी मिळत गेल्या बोलायच्या आणि त्याच्यामुळे थोडीफार त्याच्यामध्ये माझ्या नैसर्गिक शैलीमध्ये पण सुधारणा होऊ शकली. जर तुम्ही विषय म्हणालात तर ते विषय व्यवस्थापन, अर्थ, पर्यावरण, आरोग्य, अध्यात्म, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सर्व विषयांवरती, सेल्फ हेल्प, शिक्षण विषयक, कृषी विषयक सगळ्या विषयांवरती मी आत्तापर्यंत व्याख्यानं दिलेत. कुठे व्याख्यानं दिलेत त्याची परवा तुम्ही मला विचारल्यानंतर मी एक लिस्ट काढली की कुठे कुठे व्याख्यानं दिलेत. महाराष्ट्रामध्ये वाई, सोलापूर, जळगाव, भुसावळ, नाशिक, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, पुणे, डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबई, रायगड डिस्ट्रिक्ट, रत्नागिरी, औरंगाबाद सगळ्या ठिकाणी मी व्याख्यानं दिलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी. दुसरी गोष्ट, कुठल्या भारताच्या कुठल्या भूभागामध्ये दिलेली आहेत तर मी लिस्ट काढली जम्मू काश्मीरपासून अगदी थेट कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेला आपण असं म्हणूया गुजरात, राजस्थानपासून ते आसामपर्यंत, म्हणजे तुमच्या अगदी आसामच्या इंटिरियरपर्यंत जाऊन व्याख्यानं दिलेली आहेत. फक्त एकाच ठिकाणी भारतातल्या मी कधी गेलो नाही आहे, ते म्हणजे उत्तराखंड. तर त्या ठिकाणी व्याख्यान काही दिले नाही, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी व्याख्यान दिलेली आहेत भारतामध्ये. आणि परदेशांचा जर विचार केला तर श्रीलंकेमध्ये काही सेमिनार्सच्या माध्यमातून मला जायचा योग आला, तिथे व्याख्यानं दिलेली आहेत. नेपाळमध्ये दिली आहेत, तुर्कस्तानमध्ये, सिंगापूर, दुबई, अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जर्मन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, इंग्लंड, मलेशिया अशा काही ठिकाणी व्याख्यानं द्यायचा एक योग आला. कुठल्या ना कुठेतरी सेमिनारमध्ये भाग घ्यायचा योग आला. तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी मी हे तत्त्व मात्र एकच पाळलं, एक आपली नैसर्गिक शैली आहे त्याच्यामध्ये बदल करायचा नाही, योग्य तो बदल करायला पाहिजे, पण तो सोडून दुसरी महत्त्वाची गोष्ट अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याला तुम्ही तोंड उघडाल त्याला मगाशी तुम्ही एक चांगला शब्दप्रयोग रामदासांचा वापरलात की अभ्यास होलीचे प्रकटावे. काहीतरी बोलतोय असं होतं कामा नये, कारण आपण राजकीय नेते नव्हत की काहीही बोलायला. तर आपण काही सामाजिक किंवा लोक आपल्याकडनं काही विचाराची अपेक्षा करतात. मग ते विचाराची अपेक्षा करताना तुम्हाला योग्य तेच बोललं पाहिजे, मोजक्या शब्दात बोलता नाही यायला पाहिजे. डॉक्टर, माणसाला काही ना काही छंद असतात. तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करताना कुठले छंद जोपासलेत आणि त्यासाठी कसा काय वेळ काढू शकलात? ज्याला अनेक गोष्टी करतो त्याच माणसाला भरपूर वेळ मिळत असतं. एक प्राथमिक तत्त्व आपण वेळ व्यवस्थापनाचं लक्षात ठेवायला पाहिजे की आपण नेमका वेळ काढू शकतो, नाही असं नाही, पण त्याच्याकरता आपल्याला असं पाहिजे की आत्ता पॅशन पाहिजे, त्या गोष्टीची पॅशन पाहिजे. एक छंद जो आहे माझा तो संगीताचा छंद आहे की घरामध्ये अगदी वडील माझे नाट्यसंगीताचे भोगते होते आणि दीनानाथ मंगेशकरांनी जी बलवंत संगीत मंडळी जी नाट्यमंडळी जी स्थापन केलेली होती त्याच्याशी क्लोजली असोसिएटेड होते माझे काका आणि त्याच्यामुळे वडिलांना पण त्या गोष्टींची सवय होती. अगदी लहानपणापासून आपण असं म्हणूया नाटकात कामं करायचे, तेव्हा नाट्यसंगीत, त्याच्यानंतर सुगम संगीत या सगळ्यांची आवड. माझी पत्नी डॉक्टर वर्षा, तिचे आईवडील की जे आता आमच्याबरोबरच राहतात, तर ह्या सगळ्यांना त्यांच्या लहानपणापासून प्रचंड प्रमाणात संगीताची आवड आहे. ते कुठेतरी सातत्याने संगीत ऐकणं, वेगवेगळ्या प्रकारच्या मैफिली आपण असं म्हणूया की सादर करणं, त्याचं कॉम्पेअरिंग करणं हा सुद्धा माझा एक प्रकारचा छंद आहे. तर संगीत आहे, प्रवास आहे, ठिकठिकाणी भटकाचं योग आले त्याच्यामुळे प्रवासाचा पण नाद लागला. आता करोना कालावधीमध्ये असं चक्र थांबल्यासारखं झालं आहे, पाय बांधल्यासारखे झाले की प्रवासच करता येत नाही. परंतु प्रवास आहे, वक्तृत्व आहे, वाचन आहे आणि आपण असं म्हणूया की मनन हा काही आपल्याला छंद म्हणताना येणार नाही, परंतु हे छंद जोपासण्याचं ते एक साधन आहे असं मी मानतो. तर या सगळ्या गोष्टींची आवड आहे. मुळामध्ये जीवनाविषयी तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला जे काही तुम्ही कराल तो तुमचा छंद होऊ शकतो, असं एक माझं तत्त्वज्ञान आहे. डॉक्टर, केल्याने देशाटनं या उक्तीनुसार तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी देशविदेशांमध्ये प्रवास केले.
तर कुठे कुठे गेला होतात आणि त्यातून काय निष्कर्ष काढलेत? मगाशी मी एक तुम्हाला लिस्ट दिली, त्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो वेगवेगळ्या देशांमध्ये. पण जे मला काही प्रमुख गोष्टी जाणवल्या त्या अशा आहेत की अनेक देशांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी ते देश विकसित केले आहेत आणि त्याच्यातनं त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये परकीय चलन उपलब्ध होतं. अगदी आपण सिंगापूरसारखा देश बघितला, मलेशियासारखा देश बघितला, स्वित्झर्लंडसारखा देश बघितला, तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सोयी आहेत. यू आर एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल. कुठेही जा, सुरक्षित आहात तुम्ही. काहीही कुठेही तिथे हिंडण्या फिरण्याला काही बंधनं नसतात आणि त्यांची जे काही नियम आहेत ते पाळलेत तुम्ही तर यू रिअली एन्जॉय. तेव्हा पहिली गोष्ट, ते सगळेजण पर्यटनाला उपयुक्त अशा प्रकारच्या सगळ्या योजना त्यांनी तिथे राबवलेल्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट स्वच्छता आणि शिस्त. कुठल्याही युरोपियन कंट्रीमध्ये तुम्ही जा, अगदी सिंगापूरसारख्या आशियाई देशामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपला इथला बेशिस्त माणूस तिकडे तुम्हाला शिस्तप्रिय झालेला दिसतो. आपण का करू नये याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. तेव्हा शिस्त तिकडे आहे, स्वच्छता आहे, देशाभिमान आहे. सिंगापूरला मी प्रथम गेलो तो मला अगदी निश्चितपणे आठवते, त्याला आमचा बस ड्रायव्हर होता, तो चीनी दिसत होता. मी त्याचा टिपिकल चेहरा जो आहे तो मंगोलियन फेस होता. मी त्याला विचारलं की तुम्ही चीनचे का? म्हणजे तो म्हणला की आय एम अ सिंगापोरियन. खोदून विचारल्यानंतर तो म्हणला की नो, वी आर सिंगापोरियन. की म्हणला आमचे एन्सेस्टर कदाचित चीनचे असतील, मी पण असेल लहानपणी, मला माहिती नाही, परंतु वी नेवर से सो, वी आर ऑल सिंगापोरियन. भारतामध्ये उतरल्यानंतर तुम्ही मराठी माणूस असता, तुम्ही पंजाबी असता, तुम्ही गुजराती असता, तुम्ही सिंधी असता, तुम्ही केरळी असता, तुम्ही तमिळ असता, बट यू आर नेवर इन इंडिया. तुम्ही कधीच भारतीय नसता. मला असं वाटतं की हा आपला प्रमुख डेफिसिट जो आपल्यामध्ये आहे तो आपण भारतीय म्हणायला आपल्याला लाज वाटते की काय, असा मला प्रश्न वाटतो. ते आपण भारतीय असणं महत्त्वाचं आहे. परदेशामध्ये ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दिसतात. सोयीसुविधा आहेत सगळ्या. तुर्कस्तानसारखा देश अतिशय सुंदर आणि सर्व प्रकारच्या सोयी तिथे उपलब्ध आहेत तुम्हाला पर्यटनाच्या. तुर्कस्तानसारखा देश आपण ज्याला पूर्वीच्या काळी एकेकाळी तो मागासलेला होता, कमाल पाशामुळे तो संपूर्ण त्याच्यामध्ये सुधारणा झाली. प्रामाणिकपणा. ठिकठिकाणी एक गोष्ट मी बघतो, वस्तू तुम्ही विकत घ्यायला जा किंवा अन्य कुठल्याही गोष्टी जा, दे आर एक्स्ट्रीमली ऑनेस्ट आणि त्या वस्तूचं नेमकं काय आहे ते तुम्हाला ते सांगतील. त्याच्यातले जर काही खोट असेल त्याच्यामध्ये तर ती खोटसुद्धा तुम्हाला ते निश्चितपणे सांगतात. ह्या काही ठळक जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या देशापेक्षा वेगळ्या अशा प्रकारच्या आहेत. वैविध्य म्हणाल तर आपल्या देशामध्ये जेवढं वैविध्य आहे तेवढं बाकी कुठल्याच देशामध्ये मी बघितलं नाही. मोनोटोनसिटी आहे. एखाद्या छोट्या गोष्टीचा अमेरिकेमध्ये इतका उदो होतो की त्याच्यामध्ये काही गोल्डन ब्रिज, तर गोल्डन ब्रिजला गेल्यानंतर मी थक्क झालो. आपल्याकडे पण ब्रिज आहेत अशा प्रकारचे, नाही असं नाही आहे, पण गोल्डन ब्रिजच्या भोवती जे काही उभं केलेलं आहे ते अफाट आहे. तिकडे गेल्यानंतर गोल्डन ब्रिजची लॉकेट आहेत, तिकडे गेल्यानंतर सुविनियर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तुमच्या फोटोग्राफीच्या सगळ्या यंत्रणा आहेत, तुम्हाला गोल्डन ब्रिजमधनं हिंडून आणणाऱ्या यंत्रणा आहेत. आपल्याकडे असं अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण तिथे अशा कुठल्याही प्रकारची सोय नाही. हा फरक प्रामुख्याने मला जाणवतो. बरोबर आहे. डॉक्टर, तुम्ही आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झालात, अनेक उपक्रमांचं नेतृत्व केलं, त्यातील काही लक्षणीय उपक्रम सांगू शकाल का? पहिला उपक्रम मला असं वाटतं की 1990-91-92च्या आसपास डोंबिवलीकरांना, जसं आज आपण कोरोनाग्रस्त सगळे झालेले आहोत, तर त्या पद्धतीने डोंबिवलीमध्ये घरटी एखादा माणूस ज्या तापाने आजारी होता तो डोंबिवली फीवर. तर हा डोंबिवली फीवरची एक भयानक साथ त्यावेळेला आली होती आणि आपण असं म्हणूया की त्या काळामध्ये मी इंडियन मेडिकल असोसिएशनचा नुकताच अध्यक्ष होऊन गेलेलो असल्यामुळे त्या सर्वची आम्ही एक सामाजिक त्याच्यामधनं एक प्रकारचं अभियान चालवलं. हा डोंबिवली फीवर म्हणजे दुसरा तिसरा काही नसून रेजिस्टंट टायफॉईड फीवरच होता हे सिद्ध केलं. टायफॉईड फीवर हा दूषित पाण्यामुळे होतो, दूषित अन्नामुळे होतो, हे स्वाभाविक आहे. ते दूषित पाणी आणि अन्न कुठनं येतं आणि मग ती सगळी जबाबदारी कॉर्पोरेशनपर्यंत जाऊन पोचली. तर त्याच्यामुळे त्या काळातल्या कॉर्पोरेशनच्या विरोधात, त्या काळातल्या सगळ्या नेतेमंडळींच्या विरोधात आम्हाला एक सामाजिक अभियान चालवायला लागलं आणि हे अभियान इतक्या प्रचंड तीव्र प्रमाणामध्ये ते संपूर्ण झालं कारण अनेक डोंबिवलीकरांचा त्याच्यामध्ये बळी गेला. लोकसभेपर्यंत हे प्रकरण गेलं आणि दूरदर्शनच्या लोकांनी येऊन इथे माझ्या मुलाखती घेतल्या. मला अजूनही तो दिवस आठवतो आहे की दूरदर्शनची संपूर्ण टीम संध्याकाळच्या वेळेला आली. ओपीडी माझी त्यावेळेला अति भरलेली होती. 50-60 पेशंट सगळे फीवरग्रस्त अशा प्रकारचे होते. रुग्णांच्या मुलाखती घेतल्या, माझी मुलाखत घेतली. त्यावेळेला त्याला फीवरला डोंबिवली फीवर हे आम्ही नामांकरण केलं प्रथम
आणि मग डोंबिवली फिवर लोकसभेपर्यंत गाजला. कारण त्यावेळेला आपले खासदार जे होते रामभाऊ कापसे, त्यांनी हा प्रश्न धसायला लावला. आणि रामभाऊ कापसेंचा मला एक सकाळी आलेला फोन आठवतो आहे अगदी पहाटे पहाटे, की डॉक्टर अशा प्रकारचा प्रश्न मी तिथे मांडू इच्छितो, मला थोडीशी नीट माहिती द्या, डिटेल. आणि मग रामभाऊनी तो प्रश्न तिकडे लावून धरला. त्याच्यातनं पुढे बऱ्याच प्रकारच्या सोयी आपल्याला इकडे उपलब्ध झाल्या. तर मला असं वाटतं की डोंबिवली फिवर हे पहिलं अभियान. त्याच्यानंतर ज्यावेळेला स्वच्छता सर्वेक्षणमध्ये डोंबिवलीचा क्रमांक हा खालनं दुसरा लागला, त्यावेळेला तुम्ही त्या अभियानामध्ये होतात, आणि ते म्हणजे व्हिजन डोंबिवली. दुर्दैवाने पुढे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे, किंवा आपण असं म्हणूया की प्रशासनाची त्याला साथ न मिळाल्यामुळे आपल्याला ते अभियान थोडंसं मागे टाकायला लागलं. परंतु व्हिजन डोंबिवली हे एक दुसरं अभियान आहे. तिसरं, आम्ही ज्यावेळेला ह्या गावामध्ये पर्यावरणविषयक फार जागृती नव्हती, त्या काळामध्ये दिवंगत शिवसेनेचे नेते शशिकांत ठोसर यांच्या सहकार्याने एक डोंबिवलीमध्ये हिरवाई नावाची एक चळवळ आम्ही चालू केली, आणि एक अतिशय सुंदर शेतीविषयक प्रदर्शन डोंबिवलीमध्ये भरवण्याचा उपक्रम आम्ही सातत्याने काही वर्ष राबवला. त्यावेळेला लोक आम्हाला हसत डोंबिवलीमध्ये शेतीचा काय संबंध आहे, परंतु डोंबिवलीमध्ये पहिलं कृषी अशा प्रकारचं प्रदर्शनही आम्ही भरवलं. त्या माध्यमातून होणारा निधी एकत्र करून आणि इतर काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने डोंबिवलीमध्ये शिवाई बालक मंदिर ही अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांकरता असणाऱ्या अशा प्रकारची संस्था आणि शाळा सुरुवात केली. आज ते अत्यंत नावारूपाला आलेली शाळा आहे. तर ते एक तिसरं अभियान आहे. चिदानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान चळवळ ही सुद्धा आपण अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये हे एक सामाजिक अभियान आपण चालवलं. आणि रोटरीच्या माध्यमातून आपण असं म्हणूया की आज जे आपण गार्डन बघतोय, तिथे फुलपाखरांची गार्डन आहे, लहान मुलांची गार्डन आहे, आयुर्वेदिक गार्डन आहे, ह्या सगळ्या संकल्पना राबवण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी संकलनाचे प्रयोगसुद्धा आपण ह्याच डोंबिवलीमध्ये केले. व्यंगचित्र संमेलन असो, विभागीय साहित्य संमेलन असो किंवा साहित्य संमेलन, ह्या सगळ्या विविध अशा प्रकारची जी सगळी आयोजनं झाली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सहभाग मला घ्यायला मिळाला, हे एक माझं मी मोठं भाग्य समजतो. पण त्यांनी खूप शिकवलंच होता. या सगळ्या अभियानांनी, सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्सनी सायन्स एक्झिबिशन घेतलं होतं. सायन्स एक्झिबिशन एक मोठ्या प्रमाणात घेतलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवत जातात. तुम्हाला अनेक गोष्टी आपण शिकतो की सामाजिक अभियानं कशी चालवली जातात, कशी चालवली पाहिजे, त्याचा एक वस्तुपाठ आम्हाला त्याच्यातनं शिकायला मिळाला. येस. तुमच्या मनातील आणि स्वप्नातील भविष्यकालीन प्रकल्पांबद्दल काय सांगू शकाल? 3-4 गोष्टी डोक्यामध्ये आहेत. फार वर्षापूर्वी एक डोंबिवलीला मेडिकल कॉलेज असावं अशा दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्या काळामध्ये मेडिकल कॉलेज करता लागणारी प्रमुख गोष्ट जी आहे ती म्हणजे 25 एकर जमीन, आणि त्या काळामध्ये जवळजवळ 50 ते 75 कोटी रुपयाचा निधी आवश्यक होता. आज ती जवळजवळ 150-200 कोटीपर्यंत त्या निधीची आवश्यकता आहे. परंतु अशा प्रकारची जमीन त्या काळामध्ये काही लोक म्हणाले देतो आणि त्याच्यानंतर ते देऊ शकले नाही. ती एक दुर्दैवाची गोष्ट आहे. नाहीतर तुम्हाला काही 5-6 वर्षापूर्वीच डोंबिवलीमध्ये एक मेडिकल कॉलेज निर्माण झालेलं दिसलं, पण तो एक डोक्यात कायम राहून गेलेला विषय की आपण करू शकलो नाही. अल्टरनेट मेडिसिन विषयी एखादं कॉलेज किंवा आपण असं म्हणूया या पर्यायी वैद्यकाविषयी एखादं थेरपी सेंटर करावं की जिथे ह्या 30-40 विविध प्रकारच्या थेरपीज उपलब्ध लोकांना मिळतील, लोकांना त्यांची तोंड ओळख होईल, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या लोकांना शिकवल्या जातील, लोकांवरती उपचार केले जातील, अशा प्रकारचं एक सेंटर. दुसरी, वक्तृत्व कला शिकवण्याकरता एखादं पब्लिक स्पीकिंग स्कूल की आपण असं म्हणूया हे ट्रॅश कोर्सेसनी काही होण्यासारखं नाही आहे. लहान मुलांपासून ती सवय व्हायला पाहिजे. कारण आताच्या जमान्यामध्ये व्यवस्थापन हा जसा एक कळीचा मुद्दा आहे, त्या पद्धतीने चांगलं परिणामकारक बोलता येणं हे सुद्धा एक प्रकारचं तुम्हाला व्यवधान तुम्हाला ते सांभाळायला लागतं किंवा तुम्हाला ती कला आणि शास्त्र तुमच्या अंगी असायला लागतं. तर त्या दृष्टिकोनातनं एखादं पब्लिक स्पीकिंग स्कूल इथे निर्माण करावं डोंबिवलीमध्ये असं मला वाटतं. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मॉडर्न लायब्ररी, की आज गावामध्ये लायब्ररी आहेत. पलीकडेही अशा प्रकारचा एक डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या निमित्ताने प्रयोग झालेला आहे. गणेश मंदिरच्या माध्यमातून अतिशय चांगली लायब्ररी चालवली जाते. पण ज्यावेळेला मी अँड्रू कार्नेगीचं चरित्र वाचतो आणि 1900 सालामध्ये ज्या वेळेला तो रिटायर झाला त्यावेळेला त्याला एक रकमी $480 मिलियन चेक JP मॉर्गनने दिला आणि त्या $480 मिलियन पुढे त्याने काय केलं असा आपल्याला प्रश्न पडेल. तो हिंडत नाही बसला किंवा त्याने माझी 15 मजली राहण्याची इमारत नाही कुठे बांधली किंवा आलिशान गाड्या त्याने उडवल्या नाही त्यांनी. तर अँड्रू कार्नेगीने तोपर्यंत सगळंच उपभोगलेलं होतं. त्या अँड्रू कार्नेगी म्हणाला मला काहीतरी वेगळं करायचं आहे. काय वेगळं करायचं आहे तर अमेरिकेला मला शिकवायचं आहे
आणि मग त्या काळामध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये प्रत्येक शहरात आणि मोठ्या मोठ्या आपण असं म्हणूया की टियर 2 टियर 3 अशी जी आपण शहरांची गणना करतो त्या पद्धतीने त्या शहरांमध्ये त्यांनी लायब्ररीज काढण्याचा एक संकल्प केला. 2500 लायब्ररीज त्यांनी त्या काळामध्ये अमेरिकेत आणि युरोपमध्ये, तो ज्या स्कॉटलंडमध्ये आला होता अशा ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी त्यांनी 2500 लायब्ररीची एक चेन निर्माण केली. आणि ही लायब्ररी म्हणजे साधी कुठेतरी 50, 100, 200 पुस्तकं असलेल्या लायब्ररी नव्हे, तर हजारो पुस्तकं असलेली अशा प्रकारची संपन्न लायब्ररी. आणि मला असं वाटतं की डोंबिवली ज्या वेळेला आम्ही एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, उपराजधानी, काही म्हणा त्याला तुम्ही, अशा प्रकारची आम्ही राजधानीची संकल्पना मांडतो. डोंबिवली एक शैक्षणिक हब आहे म्हणतो. डोंबिवलीमध्ये आमच्या 100-150 शाळा आहेत, डोंबिवलीमध्ये 50 कॉलेजेस आहेत, असं ज्यावेळेला आम्ही अभिमानाने सांगतो. डोंबिवलीमध्ये उच्च मध्यमवर्गीय लोक राहतात. डोंबिवलीमध्ये एकाच आमच्या फडके रोडवरती 37 बँका आहेत, म्हणूनही अभिमानाने मिरवतो आम्ही. तर त्यावेळेला डोंबिवलीमध्ये NRI बेस मोठा आहे. मग डोंबिवलीकरांकरता एक अशा प्रकारची लाखभर पुस्तकं असलेली लायब्ररी आम्ही निर्माण नाही का करू शकत? सांगलीसारख्या ठिकाणी त्यांचा एक प्रचंड इतिहास आहे. आणि सांगलीला त्या पुरामध्ये आपल्या जवळजवळ 90,000 पुस्तकं त्यांची त्या ग्रंथसंग्रहालयामध्ये गेली अशी बातमी होती, कुजली पाण्यामध्ये. ही अनास्था, आपण असं म्हणूया सार्वजनिक अनास्था आहे. केवळ सांगलीचाच प्रश्न नाही, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. तर डोंबिवलीसारख्या ठिकाणी आपल्याला जर काही मॉन्युमेंटल तयार करायचं असेल तर हा ज्ञानाचा खजिना आपण निर्माण करायला पाहिजे. आज तक्षशिलेचं नाव 2500-3000 वर्षानंतर पण आपण का घेतोय? नालंदेचं नाव का घेतोय? या कारणास्तव घेतोय की तिथे प्रचंड मोठ्या लायब्ररीज होत्या आणि प्रचंड मोठा ज्ञानाचा खजिना होता. डोंबिवलीकरांनी आपण एकत्र येऊन करू शकतो का? कदाचित करू शकू. डॉक्टर, आता अगदी वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. अनेक विषयांवरचा तुमचा अभ्यास पाहता उत्सुकतेपोटी विचारावं असं वाटतं की तुम्ही जर डॉक्टर झाला नसतात तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? प्रश्न खरोखर कठीण आहे. मी या गोष्टीचा अगदी सखोल ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की मला डॉक्टरच व्हायला आवडेल. कारण इतकी सुवर्ण संधी तुम्हाला आयुष्यामध्ये परत दुसरी कधीही मिळत नाही. लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचण्याची संधी आणि त्याच वेळेला तुमच्या मेंदूचं संवर्धन करण्याची संधी. एकाच वेळेला माइंड आणि हार्ट एकाच वेळेला तुम्हाला जर टॅकल करायचं असेल तर देर इज नथिंग लाईक बिईंग अ डॉक्टर. तर ही सगळ्यात मोठी संधी आहे. तेव्हा मला दुसरं काही व्हायला आवडणार नाही. पण त्यातून आपण असं म्हणूया, तुम्ही फारच आग्रह केलात की नाही तुम्ही काहीतरी दुसरं सांगा, हे नाही चालणार, कदाचित लेखक व्हायला मला आवडेल. आणि मग मला असं वाटतं की ज्यावेळेला मी 11वी झालो त्याला कामा हॉस्पिटलच्या शेजारी एक ॲप्टिट्यूड टेस्टिंग सेंटर आपलं गव्हर्नमेंटचं आहे, तिथे मी गेलो आणि त्याचा तो फॉर्म वगैरे भरला. ॲप्टिट्यूड टेस्ट झाली. तोपर्यंत मी ऑलरेडी रुईयाला सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेली होती. परंतु त्याने बोलावून मला असं सांगितलं की तुमची ॲप्टिट्यूड जी आहे ती ॲप्टिट्यूड आर्ट्समध्ये आहे, कलेमध्ये आहे, तुमची ॲप्टिट्यूड लिहिण्यामध्ये आहे, तुमची ॲप्टिट्यूड बोलण्यामध्ये आहे. तर तुम्ही तसं काहीतरी करा. मी म्हटलं खाऊ काय हा मोठा प्रश्न आहे. मी जर हे ते ॲप्टिट्यूडच्या मागे लागलो तर. आणि त्याच्यानंतर डॉक्टर झालो. कुठे पश्चाताप नाही. पण मला असं वाटतं की आज इतक्या वर्षानंतर कुठेतरी या व्यवसायाला जोडून मी शेवटी तेच करतोय की लेखनाचं काम करतोय, वक्तृत्वाचं काम करतोय. डॉक्टर, तुमच्या आजवरच्या यशामध्ये तुमच्या पत्नी डॉक्टर वर्षा यांचं सहकार्य उत्तम होतं. तर वर्षा मॅडमबद्दल, कन्या केतकी, नातू पार्थ आणि एकूणच कुटुंबाबद्दल काय सांगाल? 2-3 गोष्टी सांगतो थोडक्यात. की पहिली गोष्ट समर्थ साथ आहे. डॉक्टर वर्षा सुद्धा पिडियाटिशियन्स आहेत आणि ते पिडियाटिशियन असल्यामुळे इनफॅक्ट मी ज्यावेळेला रोटरी करता सगळ्या जगभर हिंडत राहिलो त्यावेळेला बहुसंख्य ठिकाणी मी एकटाच गेलो आणि त्यावेळेला सगळ्या हॉस्पिटलची जबाबदारी ही वर्षावरती सोपवलेली होती. हट्ट तिने कधी कसलाच केला नाही. ते अतिशय उत्तम वाचक आहे, उत्तम लेखक आहे. आणि कांताटोळ म्हणायचा की वहिनी जास्ती चांगल्या बोलतात आणि जास्ती चांगल्या लिहितात तुझ्यापेक्षा, असं ते मला सांगायचं. पण एनिवे आपण असं म्हणूया त्यांची 2 पुस्तकं आहेत आपल्याला माहिती आहे. रसग्रहण करण्यामध्ये त्या आहेत. माझा पहिला वाचक आजही, आणि तिचा पहिला वाचक मी आजही, मी पहिला वाचक असतो तिचा, माझे पहिली वाचक तिचं. प्रत्येक टेक्स्ट मी तिला विचारल्याशिवाय तो पुढे पाठवतच नाही, साधा मोठा कुठलाही असला तरी. आणि केतकी जर म्हणाल तर केतकीही कधी तिने हट्ट केला नाही की मला बाबा पाहिजेतच, तुम्ही कुठे जाऊ नका वगैरे, अशा प्रकारचा कधी तिने हट्ट केला नाही. तिला माहिती आहे बाबा बाहेरच आपलं असणार आहे, आपल्याला वेळ कमी आहे. अत्यंत संवेदनशील आणि गुणी मुलगी अशा प्रकारची ती आहे. चांगलं गाते, चांगलं बोलते.
आता तिला एक मुलगा आहे, पार्थ माझा नातू आहे, ते सगळे कुटुंबीय जे आहे गायतोंडे, त्यांनाही आपण असं म्हणूया की सगळ्या संगीताची किंवा वाचनाची अशा प्रकारची आवड आहे. तेव्हा सगळं आणि तुमचं कुटुंब ज्या वेळेला तुम्हाला सपोर्ट करत असतं ना, त्याच वेळेला तुम्ही पुढे जाऊ शकता, असं माझं मत आहे. तुमचा यू आर ओनली अ फेस, की तुम्हाला सगळं कुटुंब जे आहे जर ते तुम्हाला पोषक वातावरण जर देऊ शकत नसतील, तुम्ही कितीही ब्रिलियंट असा, तुम्हाला किती जेनेटिक कॉम्पोनंट तुमचे स्ट्रॉंग असू देत, नथिंग विल वर्क. तुमचं कुटुंब तुम्हाला हे पूर्णपणे सहाय्यभूत करणारं अशाच प्रकारचं असायला पाहिजे. आणि मी नशीबवान त्या दृष्टीने मानतो की अशा प्रकारचं कुटुंब मला मिळालं. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, तुम्हाला नेहमीच सगळ्या उपक्रमांमध्ये कौटुंबिक आणि डोंबिवलीकरांची साथ चांगली लाभली. 1990 मधला डोंबिवली फीवर खूप गाजला होता. त्या संबंधित सामाजिक आंदोलनामध्ये तुम्ही अग्रभागी होतात. अशा आयुष्यातल्या एकदम वेगळ्या अनुभवाविषयी काय सांगाल? पहिली गोष्ट, तो थोडासा हृदयद्रावक अशा प्रकारचा अनुभव होता, कारण खूप डोंबिवलीकरांचं त्याच्यामध्ये आयुष्य उद्ध्वस्त झाले, अनेकांची मोठी मोठी मुलं त्याच्यामध्ये गेली. हा एक भाग झाला. दुसरा भाग, त्यावेळेला नेहमीप्रमाणे राजकारणी लोकांनी किंवा प्रशासनाने प्रथम कानावरती हातच ठेवले, की त्याने म्हटले की अशा प्रकारचा कुठलाही ताप नाही. सप्रमाण आम्ही सिद्ध केल्यानंतर मात्र मग त्यांचे हळूहळू डोळे उघडायला लागले. आंबेडकर हॉलमध्ये झालेली एक सभा मला आठवते. इंडियन मेडिकल असोसिएशनला आमंत्रण पण त्या सभेला नव्हतं, पण त्या सभेला मला आमंत्रण होतं वैयक्तिकरित्या, आणि ते त्यांच्या दृष्टीने फार घातक ठरलं, कारण आमंत्रण त्यांनी मला दिलं. त्या सभेमध्ये मी बोललो आणि एक साधा प्रश्न मी असा केला की तुम्ही असं म्हणताय की डोंबिवलीच्या पाण्यामध्ये काही खोट नाही आहे, कारण टायफॉइड हा पाण्याच्या माध्यमातून पसरतो. तर मी आत्ताच तुम्हाला मी असं जाहीर आव्हान देतो आहे, आणि त्यावेळेला सगळे मंत्री आणि नेते सगळे वरती बसलेले होते व्यासपीठावरती, की तुम्हाला जाहीर आव्हान देतो आहे की आत्ता तुम्ही खाली पाठवा, डोंबिवलीच्या नळाचं पाणी तुमच्याच म्युन्सिपाल्टीचं वरती भरून आणा आणि तुम्ही मला इथे पिऊन दाखवा. आणि हे जर तुम्ही पिऊ शकत नसाल, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कुठेतरी खोट आहे या संबंधी सगळ्या, तेव्हा यू बेटर ॲक्ट. आणि मग त्याच्यानंतर सगळं गाडं फिरलं आणि चौकशा चालू झाल्या, आणि त्याच्यानंतर सगळे रिपोर्ट्स आले, ते समोर आले, जनतेच्या समोर आले. कांता टोळ आणि सर्व वर्तमानपत्रांनी त्याला प्रचंड मदत आम्हाला केली. सगळी डॉक्टर मंडळी एकजुटीने उभी राहिली आणि त्याच्यातनं हे सामाजिक आंदोलन उभं राहिलं. खूप गोष्टी आम्ही त्याच्यातनं शिकलो. एक पहिली गोष्ट, सामाजिक आंदोलनांची तुम्हाला वैयक्तिक झळ लागते हे पण तुम्हाला शिकलं. प्रशासन आणि राजकारणी लोकांविषयी फार विरोधात बोलून आपण जाऊ शकत नाही, हेही आपण त्याच्यातनं शिकलो. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पण डोंबिवली फीवर वॉज अ माइलस्टोन इन माय लाईफ, आपण असं म्हणूया की तेव्हापासून सामाजिक आंदोलनांची एक प्रकारची सवय झाली, आणि ती सामोपचाराने कशी करायची, प्रशासनाला सहकार्य कसं करायचं, राजकीय नेत्यांची मदत कशी घ्यायची, हे पण त्याच्यातनं कळायला लागलं. कायम तुम्ही भांडून संघर्ष करून ह्या गोष्टी मिटत नसतात. आजवर तुम्हाला असंख्य प्रभावी व्यक्ती भेटल्या, त्या व्यक्तिमत्वांतील लक्षणीय आणि वेगळ्या कारणांसाठी लक्षात राहिलेल्या काही लोकांबद्दल सांगा. निश्चितपणे की आपल्याला जीवनामध्ये चांगले संगाती लाभणं, आपल्यावरती प्रभाव टाकणारे, शिकवणारे आपल्याला असे व्यक्ती मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यातनं माणूस घडत जातो असं मला वाटतं. माझ्या जीवनामध्ये अशा बऱ्याच व्यक्ती आल्या, पण काही जणांचे नामोल्लेख मला करू इच्छितो मी. त्याच्यातली पहिली व्यक्ती म्हणजे डॉक्टर SM मर्चंट, की जे वाडिया हॉस्पिटलचे डीन होते. केवळ मुंबईतले, महाराष्ट्रातले नव्हे, केवळ भारतातले नव्हे, तर आशिया खंडातले एक उत्तम नावाजलेले बालरोगतज्ञ. त्यांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली, आणि त्यांची 2-3 वैशिष्ट्य मला अजूनही जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, की ते जरी डॉक्टर असले आणि ते डीन असले, अतिशय उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर, कनवाळू मनुष्य. म्हणजे रस्त्यातनं राऊंड घेताना वाडियाच्या कॉरिडॉर्समधनं ते प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला आवर्जून त्याचा उल्लेख करायचे, नावानिशी उल्लेख करायचे, मग ती सिस्टर असो किंवा तो वॉर्डबॉय असो, त्याच्या घरच्यांची चौकशी करायची. सो दॅट वॉज द फर्स्ट वन, ॲडमिनिस्ट्रेशन. दुसरी त्यांची क्वालिटी होती इंट्युइटिव्ह डायग्नोसिस, की केवळ बुकिश डायग्नोसिस नाही, की प्रत्येक व्यक्तीचं डायग्नोसिस जे आहे ते त्या मुलाचं डायग्नोसिस इंट्युइटिव्ह पद्धतीने पण ते करायचे, आणि त्याला लॉजिकल एक्सप्लेनेशन पण द्यायचे. म्हणजे राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन हा त्यांचा अतिशय उत्तम तऱ्हेने चालायचा. तिसरी गोष्ट, ही वॉज करिश्मॅटिक. आपण स्टँडर्ड जर बघितलं, उंच होते का नाही, गोरे होते का, घारे होते का नाही, पण तरीसुद्धा ही वॉज एक्स्ट्रीमली करिश्मॅटिक. ज्यावेळेला पांढरा ॲप्रन चढून ते वाडियाच्या कॉरिडॉरमधनं जायचे, त्याला ते देवदूतासारखे वाटायचे. इतर काही व्यक्ती, त्याच्यामध्ये मन्ना डे मला आठवतात. तर मन्ना डे प्रामाणिकपणा, इतका प्रामाणिक मनुष्य मी बघितलेला नाही आयुष्यामध्ये. स्वतःच्या संगीताबद्दल,
देवघेवीबद्दल सुद्धा अत्यंत प्रामाणिक. तिसरी व्यक्ती आशा भोसले. आशा भोसले आमच्या घरी आल्या होत्या आणि जवळजवळ 2-3 तास त्यांच्या मैफिलीच्या अगोदर आमच्याकडे होत्या. अत्यंत साध्या आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा 1997 साली म्हणजे ऑलरेडी शी वॉज फेमस, वर्ल्ड फेमस. त्या काळामध्ये सुद्धा त्या मला म्हणाल्या की 2 तास डॉक्टर कोणालाही माझ्या खोलीत सोडू नका, मला रियाज करायचा आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट की एवढी मोठी गायिका आणि स्टेजवरनं मला त्यांनी 3दा विचारलं तिथे विंगमध्ये येऊन, डॉक्टर बरं चाललं आहे ना. त्याला काही विचारायची गरज काहीच नव्हती. आशा भोसले म्हटल्यानंतर आपण असं म्हणूया की ॲब्सोल्यूट खणखणीत नाणं. तर आशा भोसले आहेत. चौथी महत्त्वाची व्यक्ती श्रीधर फडके, की माणूस नंबर किती असावा आणि माणसाने किती अभ्यास करावा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संगीतकार श्रीधर फडके. अतिशय वैयक्तिक चांगली ओळख. डोंबिवलीचे आपल्या वाजपेयी सर, की प्रत्येक गोष्ट हातामध्ये जे घ्यायचे ते यशस्वीच करायचे. वाजपेयी सरांचं आणि माझ्या अतिशय चांगली घनिष्ठ मैत्री होती. पण अभ्यास आणि नेटवर्किंग, संपर्क, कुठल्या व्यक्तीचा उपयोग कशा पद्धतीने करावा आणि ते करत असताना स्वार्थाचा लवलेशही नाही. सर शेवटपर्यंत 2 खोल्यांच्याच घरामध्ये राहत होते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुठे बंगले बांधले नाही किंवा कुठे इस्टेट करून त्यांनी ठेवली नाही, कुठे फार्म हाऊसेस घेऊन ठेवली नाही. नंतर विकास आणि प्रकाश आमटे, त्यांच्याशी ओळख झाल्यानंतर पॅशन म्हणजे काय आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली, की उत्कटता किती असू शकते ती विकास आमटेंकडनं किंवा प्रकाश आमटेंकडनं शिकायला पाहिजे. पुभा भावे, एक संस्कारक्षम वयामध्ये कॉलेजमध्ये असताना दररोज आम्ही डोंबिवलीमध्ये बाहेर फिरायला जायचो. टेकडी होती, आज तिथे एक पाण्याची टाकी आहे, काही हॉस्पिटल पण तिथे आहे. तर त्या टेकडीवरती आम्ही सगळेजणं तरुण विद्यार्थी आणि पुभा भावे हे दररोज तिथे आम्ही भेटत असू. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रचंड प्रभाव असा होता की पुभा भावेमध्ये त्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्रकारचा आपण असं म्हणूया की ठामपणा होता आणि एक जबरदस्त पर्सनॅलिटी, की तुम्ही प्रभावित होणारच, तुम्हाला माहिती असो नसो. पुभा भावेना बघितल्यानंतर तुम्ही प्रभावित होणार. विद्याधर गोखले, की ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती होती आणि अफाट ज्ञानग्रहण त्या माणसाचं होतं आणि ज्ञानदान करण्याची त्यांची वृत्ती होती. केव्हाही कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा की त्यांच्या मुखावरती सरस्वतीचं नृत्य चालू व्हायचं, इतकं अफाट मनुष्य. कुमार केतकरांची अतिशय चांगली वैयक्तिक ओळख अनेक वर्ष माझी आहे. आज अनेक कारणास्तव कुमार केतकर कुठे ना कुठेतरी त्यांच्यावरती क्रिटिसिझम होत असतो, परंतु त्या माणसाच्या 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे प्रचंड ज्ञानसाधना, अखंड ज्ञानसाधना त्या माणसाची आहे आणि बुद्धीचं चापल्य आहे, की इतकं बुद्धी चापल्य मी दुसऱ्या कोणाजवळ बघितलेलं नाही. सुधीर गाडगीळ, अतिशय प्रसन्न वक्तृत्व कसं असावं, मुलाखत कशी घ्यावी, त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे सुधीर गाडगीळ आहे. आणि रामभाऊ म्हाळगींच्या बरोबर माझ्या वडिलांचा दाट संपर्क होता, परंतु संपर्क काय आणि कसा ठेवतात त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या यंत्रणा नव्हत्या. मोबाईल नव्हते, ईमेल नव्हते, काही नव्हते. परंतु चालतं बोलतं ज्ञानकोश म्हणजे रामभाऊ म्हाळगी, खडानखडा त्यांना माहिती संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्ह्याची तुम्ही काही त्यांना विचारा, परंतु त्यांना संपूर्ण आपलं क्षेत्र माहिती होतं. म्हणजे इतका आदर्श लोकनेता मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. या काही व्यक्तींचा एक मनावरती कायम ठसा उमटलेला आहे आणि कुठेतरी आपण असं म्हणूया त्या ठशाचा आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कुठेतरी साक्षात्कार होताना दिसतो. खरं. आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकातील आवडलेली, लक्षात राहिलेली पुस्तकं कोणती आणि आवडते लेखक कोणते? कठीण आहे तुझा प्रश्न, कारण प्रत्येक पुस्तक तुमच्यावरती काही ना काहीतरी परिणाम करतच असतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. पण आपण असं म्हणूया की भगवद्गीता आहे, दासबोध आहे. मला प्रचंड आवडणारा ग्रंथ जो आहे तो म्हणजे दासबोध आहे. पण दासबोधाचं पारायण करण्याकडे मात्र माझा अजिबात कल नाही, किंबहुना मला संताप येतो अशा लोकांचा. तेव्हा दासबोध आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे. पतंजल योगशास्त्र आहे, की जे मी मूलतः म्हणजे संस्कृतमधनं वाचलेलं आहे. सावरकर तर आमच्या आपण असं म्हणूया की घरामध्ये पूर्णपणे भिनलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. माझे वडील त्यांच्याकडे माधुकरी मागायला जायचे आणि त्यावेळेला सावरकर 2च गोष्टी विचारायचे. ते विसू म्हणत, त्यांना विश्वनाथ नाव होतं त्यांचं. विसू, तू मागच्या आठवड्यामध्ये, दर आठवड्यातनं एकदा जायचे रत्नागिरीला असताना, स्थानाबद्ध असताना, तू मागच्या आठवड्यामध्ये काय वाचलंस आणि व्यायाम करतोस की नाही, 2च गोष्टी विचारायचे. म्हणजे आपण असं म्हणूया शरीर आणि बुद्धी त्याच्यावरती परफेक्ट त्यांचं अटेन्शन असायचं सावरकरांचं. त्याच्यामुळे सावरकर वाचलेत. लाओ त्झू हा चिनी फिलॉसॉफर आहे, एकच पुस्तक त्यांनी आहे त्याचं,
ताओ ते चिंग, ते सुद्धा लोक म्हणतात की कदाचित ते संकलित आहे त्यांनी लिहिले नाही, पण अफाट ज्याला आपण फिलॉसॉफीचा अंतिम टप्पा म्हणूया, तो त्याच्यामध्ये निसर्गाशी जवळीक कशी साधावी आणि त्याला अनुसरून आपलं जीवन कसं असावं. रॉबर्ट ग्रीन या माणसाने फार सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये लॉ ऑफ पॉवरपासनं आपण असं म्हणूया की असंख्य प्रकारची त्यांनी अशी विविध पुस्तकं अत्यंत अभ्यासपूर्ण इतिहासाचा अभ्यास करून अशा पद्धतीने त्यांनी लिहिली आहेत. तो एक माझा आवडता लेखक आहे. पीटर ड्रकर, ही पीटर ड्रकरची व्यवस्थापनावरची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तो इनफॅक्ट 21व्या शतकाचा व्यवस्थापनाचा गुरु मानला जातो. पीटर ड्रकर एक आहे. रॉबर्ट कियोसाकी, मगाशी अर्थव्यवस्थापनाचा उल्लेख केला मी, पण रॉबर्ट कियोसाकी हा एक अतिशय साधं आणि अतिशय सुंदर अर्थव्यवस्थापनाविषयी सामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने कसं सांगावं ते त्यांनी लिहिलं आहे. देवदत्त पटनायक आधुनिक कालावधीमध्ये मायथॉलॉजी, खास करून इंडियन मायथॉलॉजी, ग्रीक मायथॉलॉजीवरती इतकी सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत की आपण आपल्याच गणपतीकडे, शंकराकडे, विष्णूकडे, देवीकडे वेगळ्या अर्थाने बघायला लागतो, वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो, चांगल्या दृष्टीने बघायला लागतो, वेगळं इंटरप्रिटेशन. देवदत्त पटनायक हा मूलतः MBBS माणूस आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मायथॉलॉजीमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे. तो एक माझा आवडता लेखक आहे. दीपक चोप्रा, डीन ऑर्निश, की ज्यांनी परदेशामध्ये आज अल्टरनेटिव्ह मेडिसिन कसं उपयुक्त ठरेल माणसाला, योगाची उपयुक्तता काय आहे, पाश्चात्यानं समजवण्यापासून सुरुवात केला. दीपक तर आपलाच मनुष्य आहे. डॉक्टर दीपक चोप्रा एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे. आपल्या इकडल्या लोकांमध्ये मला अच्युत गोडबोले आवडतात. फार अभ्यासपूर्ण लेखक, माझा पर्सनल त्यांच्याशी मैत्री आहे, परंतु अच्युत गोडबोले एक अतिशय चांगले आहेत. वॉरन बफेची काही पुस्तकं मी वाचलेली आहेत. वीणा गवाणकर आणि वीणा गवाणकरांचे खास करून बायोग्राफीज ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, मग ते एक होता कार्वर असू दे किंवा गोल्डा मायरचं असू दे, अतिशय उत्कृष्ट प्रेरणादायी पुस्तक म्हणून जर कोणाला वाचायचं असेल तर मला असं वाटतं की एक होता कार्वर ऑल टाईम बेस्ट वीणाताईंनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचाही आपण कुठेतरी करायला हरकत नाही. पॉल ब्रंटनने भारतामध्ये आल्यानंतरचे आपले सगळे साधू संतांविषयी अनुभव आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर काय झालं, रमण महर्षींविषयी फार सुंदर पॉल ब्रंटनने लिहून ठेवलेलं आहे. तर ही सगळी जी मंडळी आहेत, साध देती हिमशिखरे प्रधानांचं पुस्तक आहे, त्याचं इंग्रजीमध्ये पण भाषांतर झालं आहे, टुवर्ड्स सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज. काही सुंदर पुस्तक असे वाचनामध्ये आलेत आणि त्याचा परमनंट कुठेतरी एक ठसा मनावरती उमटवलेला आहे त्या सगळ्या पुस्तकाने, असं मला वाटतं. बरोबर आहे. डॉक्टर, करिअर तुमचं अतिशय उत्तम कायमच होतं. तुम्ही मुंबईमध्ये कुठेही जाऊन प्रॅक्टिस करून भरपूर पैसे मिळवणं तुम्हाला शक्य होतं, पण तुम्ही डोंबिवलीमध्येच प्रॅक्टिस करायचं ठरवलं आणि व्यवहार जाणूनही कधी पैसे मिळवणं हे उद्दिष्ट ठेवलं नाही. निस्पृहपणे अनेक सामाजिक कामांमध्ये, विशेषतः रोटरीसाठी लाखो रुपये देणगी रूपामध्ये तुम्ही दिले. हे नक्की कसं काय घडत गेलं? काही आदर्श व्यक्तिमत्व तुमच्यावरती कायमस्वरूपाचा ठसा उमटवतात. सावरकरांना बॅरिस्टर पदवी पण मिळाली, पण इथे येऊन त्यांनी काही वकिली कुठे केल्याचं आपल्याला ऐकिवात नाही. त्यांनी संपूर्ण राष्ट्राकरता आपलं जीवन वाहिलं. टिळकांसारख्या प्रकांड बुद्धिमत्तेचा मनुष्य जर कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी व्यवसाय केला असता तर मला असं निश्चितपणे वाटतं की तो ऑल टाईम ग्रेट व्यावसायिक होऊ शकला असता, पण टिळकांनी तसं केलं नाही. हे आदर्श व्यक्तिमत्व मी बघतो. अल्बर्ट श्वाइट्झरविषयी वाचतो. अतिशय उत्तम प्रॅक्टिस चाललेली असताना आफ्रिकेमधनं आलेल्या हाकेला तो ओ देतो मनुष्य आणि तिथे तो लॅम्बरिनमध्ये जाऊन तो काहीतरी आपलं काम सुरुवात करतो आणि ते इतकं मोठं होतं की त्याला नोबेल प्राईज मिळतं. तर मला असं वाटतं की पैसा निश्चितपणे आवश्यक आहे. पैशाचं व्यवस्थापन माणसाने करायलाच पाहिजे. आधुनिक कालखंडामध्ये पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही, पण तरीसुद्धा दॅट कॅनॉट बी द गोल, इट कॅन बी द मीन्स. ते गोल तुमचं असू शकत नाही. आणि हे कुठेतरी ध्यानामध्ये ठेवल्यानंतर मग असं लक्षात येतं की माझे एक डॉक्टर जोशी नावाचे आम्हाला एक शिक्षक होते. ते मला नेहमी म्हणायचे की तुम्हाला काय लागणार आहे, तुम्हाला कसली व्यसनं नाही आहेत, तर तुम्हाला इतका पैसा मिळेल की त्याचं करायचं काय हा तुमच्यापुढे प्रश्न येईल, तेव्हा तुम्ही मदत करायला पाहिजे लोकांना, असं ते नेहमी सांगत. मला वाटतं हेच कुठेतरी तत्त्व डोक्यामध्ये भिनलेलं आहे आणि ते आपण आजपर्यंत तरी पाळत आलेलं आहोत. डॉक्टर, बऱ्याचदा असं दिसतं की डॉक्टर मंडळी ही कला, क्रीडा, गायन, वादन अगदी कुठल्याही गोष्टींमध्ये उत्तम IQ असल्यामुळे चमकतात, परंतु ते अकाउंट्स किंवा टॅक्स या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणा किंवा त्यांना ते आवडत नसेल कदाचित. तर तुम्ही मात्र अर्थव्यवस्थापन कायम उत्तम प्रकारे सांभाळलं आणि कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये जवळजवळ गेली 20-22 वर्ष तुम्ही आहात. तुम्हीच ती स्थापन केलीत आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही अध्यक्ष आहात. तर हे कसं काय शक्य झालं? त्याचं मला वाटतं जर मूळ शोधायला गेलं तर आर्य चाणक्यामध्ये अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व आहे सर्व अर्थाने.
आपण असं म्हणूया की आर्य चाणक्यांनी केलेलं राजकारण, आर्य चाणक्यांनी लोकांना एकत्रित आणणं, आर्य चाणक्यांनी प्रथम आर्यावर्ताची निर्मिती करणं, चंद्रगुप्ताला तिथे बसवणं, शेवटी आपण रिटायर होणं आणि दुसऱ्या माणसाला तिथे बसवणं, हे सगळं विलक्षण आहे. तेव्हा आर्य चाणक्याच्याच ग्रंथामध्ये अर्थशास्त्रामध्ये तो असं सुरुवातीला म्हणतो, सुखस्य मूलम धर्मा धर्मस्य मूलम अर्था. याचा अर्थ तुम्ही राईटस वे, योग्य तऱ्हेने जगणं, याच्यातनं सुखप्राप्ती होते आणि योग्य तऱ्हेने जगण्याकरता अर्थव्यवस्थापन उत्तम असायला पाहिजे. हे कुठेतरी डोक्यात भिनलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक संस्थेमध्ये आज भोळे आणि मी एकत्र अनेक संस्थांमध्ये कामं करतो, परंतु त्यांनाही माहिती आहे, त्यांचाही या बाबतीमध्ये आग्रह असतो, माझाही आग्रह असतो की त्याचं अर्थव्यवस्थापन पहिल्या प्रथम अर्थशुचितम एव परमशुचितम. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा गडबड घोटाळा त्याच्यामध्ये असता कामा नये, नो स्कॅन्डल्स, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॅम्स निर्माण होता कामा नयेत. तेव्हा अर्थव्यवस्थापन पारदर्शी असायला पाहिजे. स्वतःच्या खिशातले पैसे गेले तरी चालतील, परंतु संस्थेच्या खिशातले पैसे चुकूनही वापरले जाता कामा नये. मग हे करत असताना अर्थव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा ठरतो. येणारा पैसा, जाणारा पैसा. रॉबर्ट कियोसाकीने प्रथमच सांगतो की कॅश फ्लोकडे लक्ष द्या नेहमी. किती पैसे येतात, किती पैसे जात आहेत, हा दररोजच्या दररोज हिशोब व्हायला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की अर्थव्यवस्थापन हा जीवनाचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याकरता प्रत्येक डॉक्टरनी, दुर्दैवाने तुम्ही म्हणताय ते खरं आहे की बरेचसे डॉक्टर किंवा बरेचसे यशस्वी व्यावसायिक त्या दृष्टिकोनात कधी बघतच नाहीत. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत आणि म्हणून अनिल लांबांचं पुस्तक मी सांगतो की आवर्जून वाचा. की अनिल लांबा ज्या वेळेला सांगतात की तुम्हाला अशा पद्धतीनेच तुम्हाला बॅलन्स शीट हे समजावून घेतली पाहिजे, कंपन्यांची बॅलन्स शीट समजावून घेतली पाहिजे, स्टॉक मार्केटमध्ये पण तुम्ही उतरलं पाहिजे, कसं उतरायला पाहिजे, हे सगळं डॉक्टरनी पण शिकायला पाहिजे. अर्थव्यवस्थापन हा जीवनाच्या मूल व्यवस्थापनापैकी एक आहे. बरोबर आहे. डॉक्टर, तुमची शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण याविषयी काय नक्की मतं आहेत? एक वाक्यामध्ये सांगतो. शिक्षण जे आहे, मला असं वाटतं की 21व्या शतकाचं शिक्षण आपण 21व्या शतकातल्या मुलांना द्यायला पाहिजे. कुठली तरी जुनी पंतोजी स्टाईल आणून चालणार नाही. मग 21व्या शतकाच्या शिक्षणामध्ये पर्यावरण सक्तीचा असायला पाहिजे, होलिस्टिक ॲप्रोच असायला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी त्याच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही नुसती डिग्री मिळवून उपयोग नाही आहे, तर डिग्रीचा व्यावहारिक उपयोग काय आहे तो मुलांना करताना यायला पाहिजे. इंटरपर्सनल रिलेशनशिप बिल्डिंग जे आहे ते मुलांना शिकवायला पाहिजे. 21व्या शतकाच्या शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश हवा. दुसरी गोष्ट, आरोग्याविषयी आपल्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनचा अतिरेक झालेला आहे. आपण असं म्हणूया, आज जे सगळं आपण बघतोय ते एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. प्रत्येक गोष्टीला म्हणजे समोर मनुष्य मला आजारी दिसतोय, पण तरीसुद्धा मला एव्हिडन्स पाहिजे म्हणून मी 50 प्रकारच्या टेस्ट करतो आणि कन्क्लुजन काढतो की नाही तो व्यवस्थित आहे, मला दिसतोय की तो मनुष्य आजारी आहे. आणि अदर वे राऊंड, चांगला दिसणारा मनुष्य आहे, 100 प्रकारच्या मी टेस्ट करतो आणि सांगतो की तो आजारी आहे. तर कुठेतरी काहीतरी चुकतं आहे या आरोग्य व्यवस्थेमध्ये आणि त्याच्याकरता एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनच्या बरोबरीने पर्यायी वैद्यक, होलिस्टिक मेडिसिन आपण कुठेतरी ॲडॉप्ट करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता न्यूटनपासून आलेली जी कार्टेशियन सिस्टीम आहे, कंपार्टमेंटलायझेशन, की जसं माझा मेंदू वेगळा, मन वेगळं, माझं शरीर वेगळं, हृदय वेगळं, किडनी वेगळी, असं नाही, इट्स अ होल पर्सन. त्या दृष्टिकोनात तुम्ही विचार करायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राजकारणाविषयी आहे. तर मला असं वाटतं कित्येक वेळेला अशा प्रकारच्या संधी मला आल्या होत्या. लोक अजूनही विचारतात की तुम्ही आमदार केला, खासदार केला, उभे राहताय का, अमुक तमुक, आमचा पक्ष तुम्हाला सपोर्ट करेल. मी म्हटलं मला जर उतरायचं असतं राजकारणामध्ये तर मी 20व्या-25व्या वर्षी उतरलो असतो. आत्तापर्यंत सेंट्रल कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये निश्चितपणे जाऊन बसलो असतो. पण मुळामध्ये त्याच्याकरता तुमची प्रकृती त्या पद्धतीची लागते, प्रवृत्ती त्या पद्धतीची लागते. तशी माझी प्रवृत्ती नाही, पहिली गोष्ट. मग राजकारण हवंच, निश्चितपणे हवं, का नको, असायला पाहिजे. मग कशा पद्धतीने करावं, तर मला असं वाटतं की राजकारण हे प्लुटोचं एक डेफिनेशन आहे. राजकारण, पॉलिटिक्स, तो काय म्हणतो की पॉलिटिक्स इज ओनली अ क्रिएटिंग इन्फ्लुअन्स. याचा अर्थ तुम्ही प्रभाव टाकणं, याचाच अर्थ पॉलिटिक्स करणं. तर त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक माणसाने राजकारण करायला पाहिजे. प्रत्येक माणसाला प्रभाव टाकता यायला पाहिजे. डॉक्टरांना रुग्णांवरती प्रभाव टाकता यायला पाहिजे, शिक्षकांना विद्यार्थ्यांवरती प्रभाव टाकता यायला पाहिजे, समाजकारण करणाऱ्यांनी समाजावरती प्रभाव टाकता यायला पाहिजे आणि राज्यशकट चालवणाऱ्यांनी राज्यशकटामध्ये असणाऱ्या लोकांवरती प्रभाव टाकता यायला पाहिजे. आज आपण पंतप्रधान मोदींचं का आपण त्यांना गौरवस्थान देतो, त्याचं कारण ही इज हायली इन्फ्लुएन्शियल. ते मुख्यमंत्री असताना इन्फ्लुएन्शियल होते, त्याच्या आधीही होते, पंतप्रधान राहताना सुद्धा तेच असतील, नंतरही तेच असतील.
तेव्हा ती इन्फ्लुअन्स जनरेटिंग कपॅसिटी आहे, दॅट इज पॉलिटिक्स. त्या दृष्टिकोनातनं राजकारणाकडे पाहायला पाहिजे. केवळ मी आमदार होणं, खासदार होणं, मंत्री होणं इज नॉट अ पॉलिटिक्स. तर दॅट इज थर्ड थिंग. चौथी महत्त्वाची गोष्ट समाजकारण. समाजकारण करताना मला असं वाटतं की हॅव आणि हॅव नॉट याचा बॅलन्स कुठेतरी आपल्याला साधताना यायला पाहिजे. समाजातले असंतुष्ट गट जे आहेत, म्हणजे पॉलिटिकली असंतुष्ट नव्हे, खऱ्या अर्थाने त्यांना काही भाकरी पण मिळत नाही, राहायला मिळत नाही, पाणी मिळत नाही, आरोग्यविषयक सुविधा नाही आहेत, ही व्यवस्था अशीच राहिली, असंतुष्ट जर हे लोक राहिले त्याचा उद्रेक होईल. आणि त्याचा उद्रेक हॅव्ज जे लोक आहेत, जर रस्त्यावरती राहणारा मनुष्य उघडानागडा असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसेल तर तुमच्या घरावरती तो दगड फेकायला कमी करणार नाही आणि त्याच्यात काहीही गैर नाही. म्हणून मला असं वाटतं की अनेक जी सामाजिक आंदोलनं चालतात ती या दृष्टिकोनातूनच आपण बघितलं पाहिजेत. त्या सामाजिक आंदोलनांमध्ये कुठेतरी कणव असायला पाहिजे आपल्याला. आणि ऐसी कळवळ्याची जाती केली लाभाविणं प्रीती, अशा पद्धतीने राजकारण्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हवा. मला ती मतं मिळत आहेत की नाही इकडे तुमचं लक्ष नको, खरोखर त्या माणसाला गरज आहे का, देन यू मस्ट सर्व दॅट पर्टिक्युलर पर्सन. तर अशी अगदी ठाम मतं माझी ह्या बाबतीमध्ये आहेत. डॉक्टर, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही लिहिलं, या मुसाफिरी केलीत. तुम्ही लवकरच वयाची 65 वर्ष पूर्ण करणार आहात. तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही. भारतीय शास्त्रांनुसार मानवी आयुष्य 120 वर्षांचं मानलेलं आहे. ते तुम्हाला लाभो अशी सदिच्छा. कारण तुम्हाला अजून 55-60 वर्ष बरेच समाज उपयोगी उपक्रम करता येतील. सतत धावपळ करत राहणं, कार्यमग्न राहणं, हे पाहून असं विचारावं असं वाटतं की तुमच्या जीवनाचं मार्गदर्शक तत्व काय आहे? एक या विषयावरती पण मी एकदा लिहिलं होतं. कोणीतरी असंच एक आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही असं लिहा. तर मला असं वाटतं एक शब्दामध्ये जर वर्णन करायचं झालं तर नित्य नूतनाची आस, कायम नव्याची आस, हा एक माझ्या जीवनाचा स्थायी भाव आहे. मला ती गोष्ट आवडते. कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन पुस्तक आलं किंवा नवीन संस्था, नवीन कन्सेप्ट, जसं मगाशी याने मांडला तसा नवीन एक कन्सेप्ट आला तर तो मला नेहमीच लायकेबल वाटतो की त्याच्या नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि तो कन्सेप्ट आपण अंगीकारावा आणि त्याच्यानंतर पुढे जावं. या दृष्टीने मला 1961 सालच्या एका चित्रपटातलं एक गाणं आवडतं आणि त्यांनी मला याचा समारोप करावा असं वाटतं. आणि ते गाणं आहे साहिर लुधियानवीने लिहिलेलं आहे आणि ते देवानंदच्या वरती चित्रित झालेलं गाणं. हम दोनो या सुप्रसिद्ध चित्रपटामधलं गाणं, जयदेवचं त्याला म्युझिक आहे. अतिशय सुंदर गाणं आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं तेच सूत्र आहे, अगदी ठामपणे मी सांगू शकतो. आणि ते वाक्य असं आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसको मैं भुलाता चला गया. साहिरचे इतके सुंदर शब्द तुमच्या जीवनाची एक दिशा ठरवणारे आहेत की ज्या ज्या प्रकारचं आयुष्य माझ्याकडे येत गेलं ते त्या प्रकारच्या आयुष्यामध्ये मी पुढे पुढे जात राहिलो. इट्स अ ॲब्सोल्यूट नॅचरल फ्लो, लाऊड जो म्हणतो त्या पद्धतीने. त्याच्याशी उगाचा संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नका. जस्ट गो आहे आणि देन यू विल रीच द डेस्टिनेशन. जो खो गया उसको मैं भुलाता चला गया, की जो गेला आहे त्याच्याविषयी शोक करून काहीच उपयोग नाही आहे. मग गेलेली तुमचं एखाद्या वेळेला पैसा असू शकतो, गेलेलं तुमचं एखाद्या वेळेला नाव असू शकतं, गेलेली व्यक्ती असू शकते, गेलेलं तुमचं एखादं पर्सनल प्रॉपर्टी असू शकते, काही असू शकतं. जो खो गया उसको मैं भुलाता चला गया, त्याच गोष्टी आठवून तेच मैं असं काही करत नाही. आणि जो मिल गया उसी को मैं मुकद्दर समजता चला गया. शेवटलं वाक्य पण त्याच्यातलं खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की ते इट इज इन हायली स्पिरिच्युअल स्टेट. कुठेतरी साहिर लुधियानवीने ते लिहून ठेवलेलं असेल की मैं जिंदगी को ऐसे मुकाम पे लाता चला गया की ज्या ठिकाणी सुख आणि दुःख हे एकाच पद्धतीने मला, म्हणजे द्वंद्व संपलेला असेल, ऐसे मुकाम पे लाता चला गया असं तो त्याच्यामध्ये म्हणतो. मला असं वाटतं की ते गाणं जे संपूर्ण आहे ते माझ्या जीवनाला गायडिंग फोर्स कशा पद्धतीने माणसाने जगावं असं मला वाटतं. ते त्याला अतिशय समर्पक अशा प्रकारचं ते गाणं आहे. मला वाटतं की डॉक्टर, तुमच्याबरोबर अनेक संस्थांमध्ये मी काम केलेलं आहे, अनेक उपक्रमांमध्ये मी तुमच्याबरोबर होतो. तुमच्याबरोबर ज्यांनी काम केलं तर त्यांना असं नेहमी वाटतं की असं एक इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की वी गॅल्वनाइज ॲटिट्यूड. तर तुम्ही लोकांचा ॲटिट्यूड बदलण्याचं खूप छान काम केलं आणि तुमचे जे सगळे उपक्रम होते किंवा आत्ता आहेत किंवा पुढे असणार आहेत त्यामध्ये सुद्धा असं लक्षामध्ये येतं की वेअर द सर्च फॉर एक्सलन्स नेव्हर कम्स टू ॲन एंड. मला वाटतं हेही सूत्र तुमचं आहे. तुम्ही आज आम्हाला खूप वेळ दिलात आणि मिडास गप्पांमध्ये सहभागी झालात. तुमच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
शिकण्याचा प्रयत्नसुद्धा आमच्यासारखे लोक करत राहतील. तर मला वाटतं तुम्ही जे काही उपक्रम आजवर मनामध्ये योजलेले आहेत, पुढे तुम्हाला करायचे आहेत, त्या सगळ्यांकरता मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या या गप्पांमध्ये येऊन जे काही आम्हाला मोकळेपणाने सगळं दिलखुलासपणे सांगितलं, आमच्यासमोर मांडलं, त्याबद्दल मिडास बिझनेस स्कूलतर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.